श्रीमद् भागवत महापुराण द्वितीय स्कंद चौथा अध्याय। राजा परीक्षित का सृष्टि विषयक प्रश्न और सुखदेव जी द्वारा कथा का आरंभ। सुत उवाच वैयासकेरिति वचस्तत्त्वनिश्चयमात्मनः उपधार्यं मतिं कृष्ण औत्तरेयः सतिं व्यधात्। सूत जी ने कहा, श्री सुखदेव जी के भगवत तत्व निश्चयात्मक इस वाणी को अपने मन में धारण करके उत्तरा के पुत्र राजा परीक्षित ने भगवान श्री कृष्ण में अपनी शुद्ध बुद्धि को लगा दिया। भाव प्रकाशिका। इस चौथे अध्याय में राजा परीक्षित के द्वारा सृष्टि तथा श्रीहरि की चेष्टाओं के विषय में माने लीलाओं के विषय में पूछे गए प्रश्न का उत्तर सुखदेव जी ने ब्रह्मादि तथा उनके पुत्र नारद जी के संवाद के माध्यम से लिया है। म्हणजे परीक्षितने जो काही प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर सुखदेवांनी कसं दिलं तर संवाद ऐकवला। ब्रह्मदेव आणि नारद यांच्यामधील संवाद ऐकवला, कारण त्या संवादाच्या माध्यमातून परीक्षितच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं। म्हणजे हे जे आचार्य लोक असतात किंवा व्यासगद्दीवरील जे असतात प्रामाणिक आचार्य, ते डायरेक्ट आन्सर देत नाहीत, त्याऐवजी काहीतरी भूतकाळातला संवाद ऐकवतात। याचं कारण हे असतं की त्या भूतकाळातल्या संवादात काही एक्स्ट्रा गोष्टी शिकायला मिळतात ज्या नुसत्या त्या उत्तरात मिळणार नसत्या। म्हणून जेव्हा सुद्धा महाभारतामध्ये सुद्धा शरशय्येवर पडलेल्या भीष्मांना जेव्हा युधिष्ठिर काही ना काहीतरी प्रश्न विचारायचा, तेव्हा भीष्म त्याला मुद्दाम म्हणून डायरेक्ट उत्तर न देता एक कथा सांगायची आणि त्या कथेच्या माध्यमातून उत्तर द्यायचे, कारण ते लक्षातही चांगलं राहतं आणि त्याच्यातून काही एक्स्ट्रा गोष्टी शिकायला मिळतात। राजा के प्रश्न का वर्णन करने के लिए उसके पहले की स्थिति का वर्णन वैयासखे इत्यादि 4 श्लोकों के द्वारा किया गया है। श्री सुखदेव जी के इस प्रकार से आत्मतत्व की निश्चयिका वाणी का विचार करके राजा ने भगवान श्री कृष्ण की ही सेवा करनी चाहिए, दूसरी किसी की नहीं, इस प्रकार की अपनी शुद्ध बुद्धि को भगवान श्री कृष्ण में लगा दिया। कोणी? परीक्षित ने। आत्मजाया सुतागार पशुद्रविण बंधुषु राज्ये चाविकले नित्यम विरूढ़ा ममता जहौ। राजा ने शरीर, पत्नी, पुत्र, गृह, पशु, संपत्ति तथा बांधवों में एवं निष्कंटक राज्य में जो नित्य के अभयास के कारण ममता सुदृढ़ हो गई थी उसका त्याग कर दिया। म्हणजे नित्य के अभ्यास के कारण म्हणजे जसं आपल्याला आरशामध्ये शरीर बघायची सवय झालेली असते, चेहरा बघायची सवय झालेली असते, तो आपला नित्य अभ्यास असतो। अभ्यास म्हणजे काय? पाठीपुस्तक घेऊन अभ्यास करणे, त्यालाच अभ्यास शब्द अभ्यासा लागू होत नाही। तर नित्य जी आपण क्रिया करत असतो म्हणजे आपण त्याचा अभ्यास करत असतो, असा अर्थ होतो। जेवणाचा पण अभ्यास आहे, आपल्याला जेवून जेवून सवय लागते, मग हात आपला बरोबर तोंडाकडे जातो, तो सुद्धा अभ्यासानेच साध्य झाला रोजच्या। तर राजाला जी शरीराबद्दलची जी ममत्व निर्माण झालं होतं, सारखं आरशात बघून म्हणा, पत्नीबद्दलचं ममत्व तिच्या सारख्या सहयोगाने म्हणा, त्याचप्रमाणे पुत्र, गृह, पशु, संपत्ती। आता पशु म्हणजे याच्यात घोडे वगैरे आले, म्हणजे आपण युद्धाला जातो तेव्हा आपल्यासोबत बऱ्याच वर्षापासून एक घोडा आपल्याला साथ देत आलाय, मग त्याच्याबद्दल पण ममत्व असणार ना। जसं बरेच वर्ष आपल्या घरी जर एखादा कुत्रा असला तर त्याच्याबद्दल पण ममत्व असतं। आपण कुठेतरी फिरायला जाताना त्याला एकटं टाकून जाताना आपल्याला कसं तरीच वाटतं। आता हा जाणार आहे, परलोक यात्रा करणार हे फिक्स आहे, कारण त्याला ब्राह्मणाचा शाप आहे। मग आता ह्यांना हा टाकून जाणार आहे, मग ते ममत्व त्यांच्या प्रती जे आहे त्या ममत्व बुद्धीचा त्याने त्याग केला। ममत्व जे शरीर, पत्नी, पुत्र, गृह, पशु, संपत्ती आणि बांधव तसेच निष्कंटक राज्य जे त्याच्याजवळ होतं अख्ख्या पृथ्वी तलावरचं, त्याच्या प्रती जी ममत्व होतं, ममता जी सुदृढ झाली होती, त्याचा त्याने त्याग केला। भाव प्रकाशिका। आत्मा शब्द से शरीर को कहा गया है, इधर पशु शब्द से हाथी, घोड़े इत्यादि कहे गए हैं। इन सभी वस्तुओं में जो राजा की ममता अत्यंत सुदृढ़ हो गई थी
उसका राजा ने सुखदेव जी की वाणी को सुनकर त्याग कर दिया। पप्रच्छ चेममेवार्थं यन्मा पृच्छत सत्तमाः कृष्णानुभावश्रवणे श्रद्धानो महामनः। पप्रच्छ चेममेवार्थं यन्मा पृच्छत सत्तमः कृष्णानुभावो श्रवणे श्रद्धानो महामनः। हे श्रेष्ठ महर्षियों, भगवान श्री कृष्ण के प्रभाव श्रवण में श्रद्धा करने वाले महामनस्वी राजा परीक्षित उसी प्रश्न को पूछे जिसे आप लोग मुझसे पूछ रहे हैं। म्हणजे सनकादी ऋषींनी जे सूत गोस्वामींना जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न परीक्षितने शुकदेवांना विचारले होते। मग शुकदेवांनी जे काही उत्तरं दिली होती ते तुम्ही ऐका, असे कोण म्हणतात? सूत गोस्वामी, भावप्रकाशिका। अर्थात जिस तरह से आप लोग मुझसे श्री हरि की लीलाओं के विषय में पूछते हैं, उसी तरह से राजा ने भी सुखदेव जी से श्री हरि की लीलाओं के विषय में पूछा था। संस्थाविज्ञाय सन्न्यस्य कर्मं त्रैवर्गिकं च यत् वासुदेवे भगवती आत्मभावं दृढ़ं गतः। राजा अपनी मृत्यु के विषय में जानकर धर्म, अर्थ एवं काम संबंधी संपूर्ण कर्मों से संन्यास लेकर भगवान श्री कृष्ण में आत्मभाव को पूर्ण रूप से प्राप्त हो गए थे, ऐसे राजा श्री सुखदेव जी से पूछे। राजाने सुखदेवांना विचारलं, म्हणजे त्यांची स्थिती कशी झाली होती? आपल्या मृत्यूबद्दल जाणल्यामुळे धर्म, अर्थ आणि काम यांच्या संबंधी सगळ्या कर्मांपासून त्यांनी संन्यास घेतला होता। इथे मुद्दाम इथे कर्म शब्दाचा प्रयोग का आला आहे? कारण भगवद्गीतेत म्हटलेला आहे की कर्माचा त्याग म्हणजे संन्यास नाही, तर त्या कर्मफळांचा त्याग म्हणजे संन्यास असतो। तर धर्म, अर्थ, काम या तिघांबद्दल त्याने काय हेच झालेला होता, तो एक प्रकारे डिटॅचच झालेला होता। मग त्याला फक्त काय होतं? धर्म, अर्थ, काम आणि चौथा म्हणजे मोक्ष। तर मोक्षासाठी त्याने प्रश्न विचारला। राजा परीक्षित इस बात को जान गए कि मेरी मृत्यु 7 दिन में होने वाली है, इसीलिए उन्होंने धर्म, अर्थ एवं काम संबंधी सभी कर्मों से संन्यास ले लिया। वे अत्यंत प्रेमपूर्वक भगवान श्री कृष्ण में आत्मभाव को प्राप्त हो गए थे। इस प्रकार से राजा ने श्री सुखदेव जी से पूछा। राजोवाच समीचीनं वचो ब्रह्मन् सर्वज्ञस्य तवानघ तमो विशीर्यते मह्यं हरे कथयत कथाम। हे निष्पाप ब्रह्मन, आप सर्वज्ञ है, आपकी वाणी समीचीन सुंदर है। आपके द्वारा श्रीहरि की कथा कहे जाने के कारण मेरा अज्ञान दूर हो गया है। भाव प्रकाशिका, आप जो श्री भगवान की कथा कह रहे हैं उसको सुनकर मेरा अज्ञान विनष्ट हो रहा है, अतएव आपकी वाणी अत्यंत सुंदर है। भूय एव विवित्सामि भगवानात्ममायया यथेदं सृजते विश्वं दुर्विभाव्यं मधीश्वरे। श्री भगवान अपनी माया के द्वारा ब्रह्मा आदि देवताओं के द्वारा भी नहीं जानने योग्य है। इस संपूर्ण जगत की रचना कैसे करते हैं, इस बात को मैं पुनः जानना चाहता हूँ। म्हणजे ते डिटेलमध्ये त्यांना जाणायची आहे की हे जे जगत आहे, संपूर्ण जगताला देवता पण व्यवस्थितपणे जाणू शकत नाहीत, कारण त्यांच्या बुद्धीला पण एक मर्यादा येते, जशी मनुष्याच्या बुद्धीला मर्यादा आहे। मग मनुष्यांपेक्षा जास्त क्षमतावाली बुद्धी देवतांकडे आहे, पण त्यांच्यासुद्धा बुद्धीला एक मर्यादा येते। ह्या देवतांपेक्षा जास्त बुद्धीची क्षमता ब्रह्मदेवाकडे आहे, परंतु त्याला पण एक मर्यादा येते। जशी एक ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक वृत्तांत आला आहे की आपल्या ब्रह्मांडामधील जो ब्रह्मदेव आहे त्याला 4 मुखे आहेत, त्याच्यातलं एक मुख कापलं गेलं, त्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे। तर उरली किती? 3 मुख। यांच्याद्वारे जो स्तुती करत असतो तर त्याला वाटलं की माझ्यासारखा ब्रह्मांडाचा रचयिता दुसरा कोणीच नाही, त्याला वाटलं हे एकच ब्रह्मांड आहे की काय, आणि तो स्तुती करायला गेला। मग त्यावेळेला बघितलं की त्या ठिकाणी 10 मुखांवाला ब्रह्मदेव आला होता, तो कुठल्या तरी दुसऱ्या ब्रह्मांडातील होता, आणि तो आपल्या 10 मुखांनी स्तुती करू लागला। आणि त्यानंतर तिकडे आला तिसरा ब्रह्मदेव, ज्याच्याकडे 100 मुखे होती,
हायर डायमेन्शनल बिईंग. एका मानेवरती, एका गळ्यावरती एवढी मुखं कशी काय सामावणार? मग मी हायर डायमेन्शनल बिईंग आहे तो. म्हणजे आपल्याला जशी 3च डायमेन्शनमध्ये ॲक्सेस आहे, तसं ते हायर डायमेन्शनमध्ये त्यांना ॲक्सेस आहे. जसं काल बाणासुराचं उदाहरण सांगितलं. ॲट अ टाईम तो 500 धनुष्यबाण मारायचा, म्हणजे 1000 हात होते. मग एका खांद्यावरती 500 हात मावणं 3 डायमेन्शनमध्ये शक्य नाही. ते हायर डायमेन्शनमध्ये आहे. जे अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दाखवलं होतं ते पण हायर डायमेन्शनमध्ये आहे. तर कुठे गेलो ते आपण? सांगायचा उद्देश असा की माणसाचे डोळे आहेत ते 3 डायमेन्शन पुरते मर्यादित आहेत. म्हणून कृष्ण म्हणाले की माझं सर्व व्यापक स्वरूप तू या 3 डायमेन्शन म्हणजे या चर्मचक्षूंनी बघू शकत नाहीस. त्यासाठी मी तुला दिव्य दृष्टी देतो. दिव्य दृष्टी दिली, त्याने अर्जुन मल्टी डायमेन्शनमध्ये पसरलेलं रूप बघू शकला, जे 3 डायमेन्शनमध्ये सीमित असलेल्या चक्षूंना जाणवत नाही. आणि जेव्हा अर्जुन ते विश्वरूप बघून घाबरला की बाबा मला भीती वाटते, तर कापतोय मी, तुझे जे सौम्य रूप आहे शंखचक्र पद्मगदाधारी तेच मला बघायचं आहे, ते मला बघायची इच्छा आहे, ते दाखव. मग सौम्य रूप दाखवलं आणि त्याच्यानंतर परत 2 हाताच्या रूपात आले भगवंत. मग त्यावेळेला अर्जुनला सगळं नॉर्मल दिसू लागलं. म्हणजेच काय, दिव्य दृष्टी त्याला दिली होती, दिव्य चक्षू दिले होते, ते परत काढून घेतले आणि परत अर्जुन चर्मचक्षुवाला बनला. म्हणजे जे सर्व व्यापक स्वरूप होतं ते त्याला परत दिसेनासं झालं. म्हणजे ते सर्व व्यापक स्वरूप तिथून नाहीसं झालं नाही, ते अजूनही आहे तसंच आहे. फक्त अर्जुनच्या नजरेला ते जाणवलं जेव्हा भगवंताने दिव्य दृष्टी दिली, आणि अर्जुनच्या नजरेला ते जाणवायचं बंद झालं जेव्हा भगवंताने ती दिव्य दृष्टी काढून घेतली, कारण अर्जुन घाबरू लागला. मग सांगायचा मुद्दा इथे असा आहे की हायर डायमेन्शनची गोष्ट इथे आली आहे. माणसाची जी दृष्टी आहे ती मर्यादित आहे, पण जी काय म्हणतात ते अष्टांग योग वगैरे साधने आहेत किंवा भक्तिमार्गाने पण एक विशिष्ट स्टेज प्राप्त केल्यानंतर या चर्मचक्षूंना जे जाणवत नाही ते पण त्या माणसाला जाणवू लागतं. या कानांना जे जाणवत नाही, 20 ते 20,000 हर्ट्सपर्यंत माणसाचे कान ऐकू शकतात. 20 ते 20,000 हर्ट्स वारंवारतेचा, फ्रिक्वेन्सीचा ध्वनी, आवाज माणसाचे कान ऐकू शकतात. पण ती एक स्टेज प्राप्त झाल्यानंतर ते त्याच्या पलीकडचं पण हे कान ऐकू शकतात. माणसाला ऐकू जातं, जाणवतं. 20 हर्ट्सपेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्सच्या पलीकडचं पण ऐकू जातं. तसे जेवढे काय या त्वचेला मर्यादा आहेत, त्वचेची मर्यादा, डोळ्यांची मर्यादा, कानाची मर्यादा, त्यानंतर डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, 5ही ज्ञानेंद्रियांची जी मर्यादा आहे त्या मर्यादेच्या पलीकडे जातो तो. म्हणूनच बरेचसे संत असे असतात की कोण भक्त कधी त्यांच्याकडे येणार त्याचं त्यांना आधीच माहिती असतं. त्यांचा जो भक्त असतो किंवा त्यांचा जो शिष्य असतो, जो दूरवर जरी असला तरी त्यांना ते दिसत असतं. ते त्याची काळजी घेत असतात, ते त्याच्या जीवनामध्ये इंटरफेअर करत असतात. इंटरफेअर म्हणजे त्याच्यावरती काहीतरी मोठं संकट येणार असतं तर ते त्याचा प्रभाव कमी करत असतात. हे संत इंटरफेअर करत असतात, असे सिद्ध संत असतात ते. किंवा एखादा भक्त, म्हणजे मी एक अशी कथा ऐकली आहे की एक हे जे गगनगिरी महाराज होते आपल्या ह्याच्यातले, सिंधुदुर्गात एक गगनगड म्हणून आहे आणि खोपोलीला पण त्यांचा एक मठ आहे. ते सिद्ध महापुरुष होते. आणि एक पोलीस त्यांच्याकडे गेला होता सेवेच्या निमित्ताने, आणि काही ना काही कारणामुळे त्याला आपल्या ड्युटीवरती परत जाता आले नाही. मग त्याने प्रायोरिटी दिली महाराजांची सेवा करायला. त्याने प्रायोरिटी दिली, माझा सरकारी जॉब गेला तरी चालतो, सरकारी नोकरी गेली तरी चालते, पण मला महाराजांचा शब्द तोडायचा नाही आहे, असं त्याने म्हटलं. आणि बऱ्याच महिन्यानंतर तो परतला आणि तिथे जाऊन हे काय म्हणतात ते, म्हणजे तो जॉबचं काय झालं ती चौकशी करण्यासाठी तिथे गेला. म्हणजे सोडण्यासाठीच गेला तो, सोडचिठ्ठी घेऊन. पण तिथे त्याला असं कळलं, ती लोक म्हणू लागले, अरे काय म्हणता तुम्ही तर त्या ठिकाणी ऑलरेडी होता, इथे सगळी तुम्ही ड्युटी करत होता, आम्ही प्रत्यक्ष बघितलं तुम्हाला. म्हणजे काय, जरी तो तिकडे महाराजांची सेवा करत असला तरी महाराजांनी दुसरी अशी सोय केलेली होती की इतर लोकांना त्या ड्युटीवरती तो पोलीस दिसत होता, कामे करत होता रेग्युलर, पण तो ॲक्च्युअल पोलीस कुठे होता, त्या महाराजांच्या छत्रछायेत होता, त्यांची सेवा करत होता, त्यांच्या सेवेत होता. आहे का तो पोलीस अजून? तो पोलीस आहे का अजून? आहे, म्हातारा झाला आहे तो, आमच्या साखरपुड्याला आलेला. त्याचं नाव विसरलो मी, आमच्या सासऱ्यांनी ओळख करून दिली.
ते सुद्धा गगनगिरी महाराजांची आणि बालपणापासून सेवा करायचे आणि ते बरेच 4-4, 5-5 महिने तिकडे असायचे महाराजांच्या सेवेला. तिकडे गगनगड बांधताना वगैरे तिथले जे मोठमोठे दगड वगैरे आहेत ते अशी साखळी करून पुढे पुढे एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करायचे, असे असे वरपर्यंत चढवले जायचे. मग तिथे ते असायचे सेवेत. तर ते इतके महिने सेवेत असताना पण जेव्हा घरी परत यायचे तेव्हा घरातलं धान्य वगैरे काही कमी झालेलं नसायचं. हा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा की ही जी इंद्रियांची ज्या मर्यादा आहेत, की हे जे शरीर आहे त्या शरीराच्या इंद्रियांच्या ज्या मर्यादा आहेत ते एक विशिष्ट स्टेजला पोचल्यानंतर त्या मर्यादेचं उल्लंघन होतं आणि जे या चर्मचक्षूंना दिसतं त्याच्या पलीकडचं आपण बघू शकतो, या कानांना जाणवतं त्याच्या पलीकडचं आपण जाणवू शकतो. म्हणजे इंद्रियांच्या मर्यादेच्या पलीकडचं आपण जाणवू शकतो. ती सिद्ध अवस्था. तो विषय कुठून आला तो, म्हणजे आपल्या नॉर्मली आपल्या इंद्रियांना मर्यादा असतात हे आलं. म्हणजेच काय सांगायचा मुद्दा असा होता की माणसाच्या इंद्रियांना मर्यादा आहेत, त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेची इंद्रिये सिद्ध पुरुषांकडे असतात, त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेची इंद्रिये देवतांकडे असतात. यक्ष गंधर्व आपण घेऊ शकतो, त्यांच्यापेक्षा उच्च लेवलची देवतांकडे, त्याच्यापेक्षा उच्च लेवलचं ब्रह्मदेवाकडे असं. आणि जेव्हा ते ब्रह्मदेव बघू लागले की 100 डोक्यावाला पण ब्रह्मदेव त्या ठिकाणी आहे, 1000 डोक्यावाला पण ब्रह्मदेव तिथे 1000 मुखांनी स्तुती करतोय, तेव्हा त्यांचं गर्वहरण झालं की मी एकटाच ब्रह्मदेव नाही आहे, माझ्यासारखे अनेक ब्रह्मदेव आहेत आणि त्यांची सुद्धा स्वतःची ब्रह्मांडे आहेत. तेव्हा विष्णू म्हणाले, अरे ब्रह्मदेवा काय सांगू, माझ्या अंगावरती जेवढी छिद्रे आहेत म्हणजे रोम आहेत, माझ्या अंगावरच्या प्रत्येक रोमारोमातून ब्रह्मांड प्रकट होत असतं आणि नष्ट पण होत असतं. अशी कितीतरी ब्रह्मांडे प्रकट होत आहेत आणि नष्ट होत आहेत. मग ब्रह्मदेवाला समजलं की मी रचयिता आहे, तो माझा पण कोणतरी रचयिता आहे, तो माझ्यापेक्षा भारी आहे, माझ्यासारखे त्याने अनेक बनवले, किंबहुना माझ्यापेक्षा अधिक पॉवरफुल बनवलेले आहेत. मी तर 4 डोक्यांचा, ते 10 डोक्यांचे, 1000 डोक्यांचे वगैरे वगैरे. म्हणजे म्हणून इथे म्हटलं आहे की या जगाचं रहस्य म्हणजे जगत म्हणजे फक्त एक ब्रह्मांड नाही, तर सगळी ब्रह्मांडे ज्याच्यामध्ये सामावलेली आहेत, ते रहस्य जाणण्यामध्ये देवतासुद्धा समर्थ नाही आहेत, ब्रह्मदेव पण समर्थ नाही आहे. त्या जगताची रचना श्री भगवान कसे काय करतात हे परीक्षित विचारतोय. हे मला परत जाणायचं आहे म्हणतो. म्हणजे ब्रह्मदेवाला आणि देवतांना सुद्धा माहीत नाही, ते मला जाणायचं आहे. भाव प्रकाशिका, मैं पुनः यह जानना चाहता हूँ कि श्री भगवान अपनी माया के द्वारा इस अवितर्क्य जगत की सृष्टि कैसे करते हैं. म्हणजे देवतांना ब्रह्मदेवाला सुद्धा ज्याचा तर्क लागत नाही त्या अवितर्क्य जगताची सृष्टी भगवान कसे करतात हे मला सांगा. यथा गोपायति विभुर्यथा संयच्छते पुनः या शक्तिमुपाश्रित्य पुरुषशक्तिः परं पुमान्. यथा गोपयति विभुर्यथा संयच्छते पुनः या शक्तिमुपाश्रित्य पुरुषशक्तिः परः पुमान्. आत्मानं क्रीडन् करोति विकरोति च. वे व्यापक परमात्मा किस तरह से जगत की रक्षा करते हैं, म्हणजे रचना कशी करते हैं ते आधी विचारलं त्याने. मग पुढे वे व्यापक परमात्मा किस तरह से जगत की रक्षा करते हैं और अंत में वे किस प्रकार से इसका संहार भी कर देते हैं. संहार कसा करतो ते पण विचारलं आहे. अनेक शक्तियों से संपन्न परम पुरुष किस किस शक्ति को अपना कर स्वयं क्रीडा करते हैं. म्हणजे रचना करण्यासाठी आपल्या कुठल्या शक्तीला तो आपलंसं करून, म्हणजे कुठल्या शक्तीला निमित्त बनवून तो रचना करतो, कुठल्या शक्तीला निमित्त बनवून तो पालन करतो, कुठल्या शक्तीला निमित्त बनवून तो संहार करतो, त्या शक्तींबद्दल पण मला सांगा असे म्हणतात. अनेक शक्तियों से संपन्न परम पुरुष किस किस तरह शक्ति को अपना कर स्वयं क्रीड़ा करते हैं और ब्रह्मादि रूप वाले जगत को क्रीड़ा कराते हैं. वे किस तरह से इस जगत को उत्पन्न करते हैं और अंत में इसे किस प्रकार से विनष्ट कर देते हैं.
त्या शक्तींबद्दल मला जाणायचं आहे आणि त्या शक्तींचा कशा प्रकारे ते वापर करतात ते पण जाणायचं आहे. व्हॉट अँड हाऊ दोन्ही जाणायचं आहे. हो. राजा परीक्षित ने पूछा, भाव प्रकाशिका श्रीधर स्वामी सांगतात, राजा परीक्षित ने पूछा कि परमात्मा किस प्रकार से संसार की रक्षा करते हैं और किस प्रकार से इस जगत का संहार करते हैं. किन किन शक्तियों को वो अपनाकर परमात्मा इस जगत को खिलौना बना देते हैं और ब्रह्मा आदि रूप में उनके साथ वे किस तरह से अपने को अनुरंजित करते हैं. वे किस तरह से इस जगत का निर्माण करके इसका अनेक रूपों में विस्तार करते हैं. नूनं भगवतो ब्रह्मन् हरेरद्भुतकर्मणः दुर्विभाव्यमिवा भाति कविभिश्चापि चेष्टितम. हे ब्रह्मन, अद्भुत कर्मों को करने वाले भगवान श्री हरि की चेष्टाएं निश्चित रूप से बड़े बड़े विज्ञ पुरुषों के लिए भी दुर्विभाव्य के समान है, अर्थात वे प्रयास करके भी उसे नहीं समझ सकते. भाव प्रकाशिका इस श्लोक में श्री भगवान को अद्भुत कर्म करने वाला बतलाकर यह कहा गया है कि श्री भगवान की चेष्टाओं को बड़े बड़े विज्ञ पुरुष भी नहीं जान सकते हैं, तो औरों की कौन कहे. यथा गुणास्तु प्रकृतेर्युगपक्रमशोऽपि वा विभर्ति भूरिशस्त्वेकः कुर्वन् कर्माणि जन्मभिः. एक ही परमात्मा पुरुष रूप से प्रकृति के अनेक गुणों को धारण करते हैं. एक ही परमात्मा पुरुष रूप से प्रकृति के अनेक गुणों को धारण करते हैं, अथवा ब्रह्मा आदि अवतार रूप से जन्मों के द्वारा कर्मों को करते हुए क्रमशः प्रकृति के गुणों को धारण करते हैं. म्हणजे तो प्रकृतीच्या गुणांच्या पर आहे, म्हणजे निर्गुण आहे, तरी पण मनुष्यांना शिकवण देण्यासाठी, मनुष्यांच्या नजरेला जाणवण्यासाठी त्याला साकार बनावत लागणार, सगुण बनावत लागणार. नाही तर माणसांची क्षमता नाही ना निर्गुण निराकारला डिटेक्ट करायची डायरेक्टली. भाव प्रकाशिका परमात्मा तो एक ही है, वे अनेक कर्मों को करते हैं, तदर्थ वे अकेले पुरुष, तदर्थ वे अकेले पुरुष रूप से ही प्रकृति के अनेक गुणों को धारण करते हैं, अनेक गुणों को धारण करते, किंवा अथवा ब्रह्मा आदि अवतार रूपी जन्मों के द्वारा क्रमशः प्रकृति के गुणों को धारण करते हैं. म्हणजे ते निर्गुण निराकार आहेत आणि ते पुरुष रूप धारण करून प्रकृतीच्या अनेक गुणांना धारण करतात आणि ती आपापली वेगवेगळी कर्मे करतात, किंवा अवतार धारण करून, मग तिथे ब्रह्मा आदी अवतार असं म्हटलंय, म्हणजे ब्रह्मरूप, शिवरूप, दुर्गारूप, म्हणजे जसे शंकराचार्य सांगतात 5 स्वरूपे सांगतात. कुठली कुठली? ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गा आणि गणपती. काही ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी सूर्य शब्द येतो ब्रह्माची उपासना बंद झाल्यापासून, किंवा त्या ब्रह्माची उपासना केली जात नाही शापामुळे, त्यामुळे तिथे सूर्य येत असेल. पण हे जे 5 भगवंताची स्वरूपे आहेत, त्या 5 स्वरूपांमध्ये आपापली वेगवेगळी ती कामे करतात. म्हणजे निर्मितीसाठी ब्रह्मा, पालनासाठी विष्णुरूप, संहारासाठी रुद्ररूप किंवा शिवरूप, आणि शिक्षा करण्यासाठी दुर्गारूप, आणि अनुग्रह करण्यासाठी गणपती रूप, अशी परमात्माची 5 रूपे यांनी पुरीच्या शंकराचार्यांनी, म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेली आहेत. मी ती पुरीच्या शंकराचार्यांच्या वक्तव्यांमध्ये ऐकलं. म्हणजे ही जी रूपे झाली एवढीच आहेत असं नाही, अनंत रूपे आहेत. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातील शेवटचा श्लोक भगवंताने सांगितलं, अरे तुला जिथे जिथे दैवी अलौकिक शक्ती जाणवेल ते माझंच स्वरूप समज, किंवा माझ्याच स्वरूपाचा एक भाग समज, माझा एक अंश समज. माझ्या एका अंशाने मी संपूर्ण ब्रह्मांड व्यापतो, तर माझी विभूती एवढे अनंत आहेत की माझ्या एका अंशाने मी संपूर्ण ब्रह्मांड व्यापतो. तर इतक्या विभूती जाणून तुला काय करायचं आहे असं शेवटी विचारतात शेवटच्या श्लोकामध्ये. फक्त एवढं जाण आहे तो भगवद्गीता
हिंदी ह्याच्यात भगवंतांनी ह्याला काय झालं रेस्ट API ने कॉल करून बघूया 10वा अध्याय 10 टाकला इथे झाला ॲक्सेस मग ह्याच्यातला शेवटचा श्लोक हे शत्रु विजेता मेरी दिव्य विभूतियों का कोई अंत नहीं है मैंने जो तुमसे कहा यह मेरी अनंत महिमा का संकेत मात्र है म्हणजे ह्याच्या आधी जी त्यांनी आपली स्वरूपे सांगितली की आदित्यांमध्ये मी विष्णू रूपात स्थित आहे रुद्रांमध्ये मी शंकर रूपात स्थित आहे आदित्यानाम अहम विष्णुम रुद्राणाम शंकराश्चास्मी असे काही काही श्लोक आलेले आहेत नद्यांमध्ये मी गंगा आहे प्रकाश स्वयंप्रकाशी जेवढे काय आहेत त्यामध्ये मी सूर्य आहे तर म्हणतो की ही माझे जे ह्या ज्या काय तुला विभूती सांगितल्या आहे हे फक्त संकेत मात्र आहेत माझी विभूती अनंत आहेत तुम जिसे सौंदर्य ऐश्वर्य या तेज के रूप में देखते हो उसे मेरे ही उत्पन्न किंतु मेरे तेज का स्फुलिंग मानो म्हणजे जिथे जिथे तुला सौंदर्य ऐश्वर्य तेज जी काय अलौकिक तुला दिसेल ते माझ्याच अंशातून उत्पन्न झालेलं असं समज हे अर्जुन इस प्रकार के विस्तृत ज्ञान की क्या आवश्यकता है केवल इतना समझ लो कि मैं अपने एक अंश मात्र से ही सकल सृष्टि में व्याप्त होकर उसे धारण करता हूँ इतकं सगळं जाणून तुला करायचं काय फक्त एवढंच जाणून घे ना की माझ्या फक्त एका अंश मात्राने मी संपूर्ण काही सगळी सृष्टी व्यापून आहे सगळं काही धारण करतो मग हे ब्रह्मा आदी जे विभूती आहेत ते विभूतींच्या माध्यमातून ते वेगवेगळे गुण धारण करतात म्हणजे सृष्टीची निर्मिती म्हणजे इच्छा झाली इच्छा काय दर्शवते रजोगुण रजोगुण धारण करून ब्रह्मरूप म्हणजे रजोगुणाचा आश्रय घेऊन ब्रह्मदेवाच्या रूपात ते सृष्टीची निर्मिती करतात आता कोणाचं तरी पालन केलं पाहिजे सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा विनाश आणि धर्माची संस्थापना हा सात्विक विचार आहे मग सात्विक सत्वगुणाचे अवलंबन करून तोच परमात्मा मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की वगैरे वेगवेगळी रूपे धारण करतो मोहिनी वगैरे मग हे काय झाले सत्वगुणाचं अवलंबन करून त्याने सृष्टीचं पालन केलं पालन करणे म्हणजेच काय आता एखादी बाग असेल त्या बागेचं पालन करणे म्हणजेच काय बागेमध्ये जी काही झाडे आहेत त्यांचं रक्षण करणे प्रोटेक्ट करणे आणि त्यांच्यावरती जर काही कीटक वगैरे येत असतील ज्याच्यामुळे त्या बागेचं नुकसान होणार असेल तर त्या कीटकांचा संहार करणे म्हणजे त्यांचं रक्षण करणे रक्षण कोणाचं बागेतल्या झाडांचं रक्षण करणे आणि त्याला जे बाधा पोचवायला येणार त्यांचा काय विनाश करणे तसंच परित्राणाय साधूना विनाशाच्या दुष्कृताम आणि हे व्यवस्थित चालू राहावं म्हणून धर्माची पुनर्स्थापना करणे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे मग सत्वगुणाचं अवलंबन करून भगवंत पालन करण्यासाठी ही वेगवेगळी कार्य करतात पालन म्हणजे त्याच्या अंतर्गत 3 गोष्टी आल्या रक्षण त्याच्या विरुद्ध गोष्टींचा संहार आणि हे कंटिन्यू चालू राहावं रक्षण चालू राहावं म्हणून
एका धर्माची त्या धर्माची स्थापना, धर्मसंस्थापना म्हणजे पालन करणे. या 3 गोष्टी पालन करण्यामध्ये येतात. कारण नुसतं बाबा तात्पुरतं पालन केलं, दुर्जनांचं म्हणजे रक्षण केलं, त्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्यांना नष्ट केलं आणि निघून गेलं म्हणजे झालं नाही. मग ते कंटिन्यू पुढे चालू राहावं म्हणून काहीतरी एका व्यवस्था स्थापन केली पाहिजे, ज्याचं आचरण ते सगळे करतील. मग ते म्हणजे धर्म. लक्षात आलं आहे ना मला काय म्हणायचं आहे ते? सृष्टी पालन म्हणजे रचना करणे, पालन करणे आणि संहार करणे. त्याच्यातला पालन भाग सांगतो. पालन भागमध्ये काय काय येतं? रक्षण करणे, त्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्यांचं दमन करणे, विनाश करणे, आणि आपण अप्रकट झाल्यानंतर म्हणजे तिथून लुप्त झाल्यानंतर म्हणजे आपण त्या ठिकाणी असणारच. भगवंत नेहमीच असतो, फक्त त्यांच्या इंद्रियांना जो दृश्य असतो तो फक्त अदृश्य होतो त्या ठिकाणी. आपली अवतार लीला त्या ठिकाणी समाप्त करतो. मग त्यावेळी सुद्धा जे चालूच राहावं म्हणून यासाठी एक व्यवस्था बनवणे, ती धर्मव्यवस्था, धर्मसंस्थापना करणे. म्हणजे तुम्ही बागेचं उदाहरण घेऊ शकता. तुमची शेती आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी शेती करायला जाता. मग ती पिकं आहेत, पिकाचं रक्षण करता, कीटकनाशकांची फवारणी करता. म्हणजे तुम्ही काय करता? परित्रायण करता, दुर्जनांचा त्या कीटकांचा विनाश करता. आणि तिथून निघून येऊन उपयोग आहे का? नाही. जेव्हा तुम्ही नसणार त्यावेळी ते तसंच चालू राहावं ना. तर फवारणी वगैरे चालू राहावी किंवा काय, मग त्याच्यासाठी तुम्ही कोणतरी हाताखाली माणूस ठेवता, म्हणजे आपले दूत पाठवता त्या ठिकाणी त्या रक्षणासाठी. म्हणजेच काही एक प्रकारे धर्माची एक प्रकारची व्यवस्था तुम्ही स्थापन केली. मग परमात्माचे दूत म्हणजेच कोण? संत समजा, किंवा हे काय म्हणतात ते आचार्य, गुरुपरंपरा. मग हे पालन या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी येतात. धर्मसंस्थापना म्हणजे तिथून काय झाली? गुरुपरंपरा सुरू झाली. आणि जेव्हा ही क्षीण होते तेव्हा भगवंत परत येतो, परित्राणाय साधूना विनाशाच्या दुष्कृता आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी. हे पालन झालं. आणि तिसरं म्हणजे संहार क्रिया. मग संहार क्रिया करण्यासाठी तमोगुणाचं अवलंबन करून कालाग्नी रुद्र रूप धारण करतो, तोच परमात्मा. म्हणून इथे म्हटलं आहे की ब्रह्म आदि अवतार रूपी जन्मों के द्वारा क्रमशः प्रकृति के गुणों को धारण करते हैं. प्रकृति के गुणों को म्हणजे सत्वरज आणि तम गुणांना. आणि ब्रह्मा आदी अवतार म्हणजे काय? ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी रूपांमध्ये ते रज, सत्व, तम अनुक्रमे या गुणांना धारण करून वेगवेगळी कर्मे करतात. विचिकित्सतमे तन्मे ब्रवीतु भगवान यथा शाब्दे ब्रह्मण निष्णातः परिस्मिंच भवान खलु. राजा ने कहा, आप वेद तथा परब्रह्म दोनों के पूर्ण रूप से ज्ञाता है, अतएव आप मेरे इन संदेहों को यथोचित रूप से दूर करें. शुकदेवांना सांगितलं परीक्षितने, तुम्ही हे सगळं वेद आणि परब्रह्माला जाणणारे आहात. वेद म्हणजे इथे काय झालं? शाब्दिक नॉलेज झालं, ग्रंथाचं नॉलेज. आणि परब्रह्माला जाणणारे म्हणजे इथे अनुभव आला. म्हणजे इथे थिअरी आली वेद. आणि परब्रह्मला जाणणारे म्हणजे इथे काय झालं? प्रॅक्टिकल झालं. तुम्ही थिअरी आणि प्रॅक्टिकल दोघांमध्ये निष्णात आहात. म्हणूनच मी तुम्हाला हे प्रश्न विचारतो, कारण तुम्ही यथोचितपणे माझे संदेह म्हणजे माझ्या ज्या शंका आहेत त्यांचं तुम्ही निरसन करू शकता. भावप्रकाशिका संस्कृतमध्ये दिली आहे, हिंदी अनुवाद झालेला नहीं आलाय. राजा ने सुखदेव जी से निवेदन किया कि हे भगवान, आप तो शब्द ब्रह्म तथा परब्रह्म दोनों के पूर्ण रूप से ज्ञाता है, फलत आप मेरे इन संदेहों को यथोचित रूप से दूर करें. इथे शब्द ब्रह्म परब्रह्म शब्द आलाय. शब्द ब्रह्म म्हणजे काय? हे ग्रंथ वगैरे जे ज्ञान आहे ते शाब्दिक स्वरूपात असलेलं ज्ञान. आणि परब्रह्म म्हणजे वास्तविक अनुभव. आता काही संत होते ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, जसे की सुखामेळा असेल किंवा त्याची बायको असेल सोयरा. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांच्या जातीनुसार त्यांना वेदांचं नॉलेज डायरेक्ट मिळण्याचे चान्सेस तर नव्हतेच. मग
ती जी सोयरा आहे, चोखामेळ्याचं ब्रह्मज्ञान आपल्याला माहिती आहे, अभंगातून दिसतं. पण त्यांची जी बायको आहे सोयरा, तिचा जो अभंग आहे त्याच्यात ते ज्ञान कसं काय झळकून दिसतं? हरिभजना विन काळ घालवू नको रे, दोरीच्या सापा भियुनी भवा. काय आहे ते? भेटी लागी जीवा शिवा. लिरिक्स काढूया मग ते डिटेल समजणार व्यवस्थित. हरिभजना विन काळ लिरिक्स. बघा, दोरीच्या सापा भिवनी भावा. भिवनी भवा. भव म्हणजे काय? भवसागर. भेटी नाही जीवा शिवा. जसं हे उपनिषदामध्ये आणि आलेलं आहे की दोरीमध्ये आपल्याला सापाचा भास होतो, तसं हे जग आहे व्हर्च्युअल, आभासी. तर ह्याच्यातच जर गुंतून राहिलास तर जीवाची आणि शिवाची भेट होणार नाही. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल. विवेकयुक्तच बोल, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. ज्याच्यात विवेक आहे त्याच प्रकारचे मत मांड. ज्याच्यामध्ये विवेक नाही अशा प्रकारचं मत मांडून उगाच चिखल कालवू नकोस. ज्याच्यात विवेक नाही अशा गोष्टींना त्यांनी चिखलाची उपमा दिलेली आहे. संत संगतीने उमज, आणुनी मनी पुरते समज. अनुभवा वीण मान हालवू नको रे. संताच्या संगतीने उमज, आणुनी मनी पुरते समज म्हणजे काय? इथे बघूया माहितीमध्ये आहे का. काय बाबा, याने निरूपण द्यायच्या बदली काय इतर माहिती दिली आहे. गाणाऱ्या संगीतकाराची आणि माहिती दिली आहे तिथे. मेन ह्याचा निरूपण राहिलं बाजूला. आणुनी मनी पुरते समज. संतांच्या संगतीने जे काय मिळते ते मनात उतर आणि समजून घे, असं काहीतरी असणार. अनुभवा विण मान हलवू नको रे. जर अनुभव नसेल तर उगाच मान हलवू नको. सोहिरा म्हणे ज्ञानज्योती. सोहिरा चोखामेळ्यांची बायको. ज्ञानज्योती. सोहिरा म्हणे ज्ञानज्योती तेथे कैची दिवस रात्री. जिथे ज्ञानाची ज्योती झळकते तिथे दिवस आणि रात्री याच्यात काही भेद राहत नाही. तया विण नेत्रपाती हलवू नको रे. माझा सांगायचा उद्देश हा होता की दोरीच्या सापा भिवनी भवा हे जे आहे, दोरीमध्ये सापाचा भास होणे वगैरे हे जे उपनिषदांचं ज्ञान आहे, हा अभंग असेल किंवा संत सोहिरा यांचे इतर अभंग असतील, मग त्यांना हे ज्ञान मिळालं कुठून? हे जे ज्ञान त्यांना शब्द ब्रह्मातून तर नाही मिळालं, हे परब्रह्मातून मिळालेलं आहे, अनुभवातून. मग हे त्यांना कसं काय मिळालं? ह्याचं उत्तर या भगवद्गीतेच्या 10व्याच अध्यायात आहे. कुठेतरी 11-12च्या आसपास काहीतरी श्लोक आहेत ते. हे बघा, इथून आहे 10व्या श्लोकापासून. भगवंत सांगतात, जिनका मन सदैव मेरी प्रेममयी भक्ति में एकीकृत रहता है, मैं उन्हें दिव्य ज्ञान प्रदान करता हूँ जिससे वे मुझे पा सकते हैं. म्हणजे ज्यांचं माझ्यावरती अनन्य प्रेम आहे, अनन्य भक्ती आहे, त्यांना मी असं ज्ञान प्रदान करतो ज्याद्वारे ते मला प्राप्त करतील. मग त्याचं त्यांनी एक उदाहरण वरती दिलंय. मेरे भक्त अपने मन को मुझ में स्थिर कर अपना जीवन मुझे समर्पित करते हुए सदैव संतुष्ट रहते हैं. वे एक दूसरे को ज्ञान प्रदान करते हुए, मेरे विषय में वार्तालाप करते हुए और मेरी महिमा का गान करते हुए अत्यंत आनंद और संतोष की अनुभूती करते हैं. माझे भक्त जी काही गजाली मारतात ते माझ्याबद्दलच गजाली मारतात, इतर फालतू गोष्टींवरती ते गजाली मारत नाहीत, असे भगवंत सांगतात. महिमाचं गान केलं तर कोणाच्या महिमाचं गान करतात? माझ्या महिमेचं गान करतात, आणि त्यातच त्यांना आनंद आणि संतोष मिळतो. मग अशा प्रकारचे जे भक्त सतत माझ्यावरती मन लावून असतात, माझ्या प्रेममयी भक्तीमध्ये एकीकृत झालेले असतात, त्यांना मी दिव्य ज्ञान प्रदान करतो ज्याद्वारे ते मला प्राप्त करतील. उन पर करुणा करने के कारण मैं उनके हृदयों में वास करता हूँ
और ज्ञान के दीपक द्वारा अज्ञान रूपी अहंकार को नष्ट करता हो. म्हणजे भगवंत त्यांच्या हृदयामध्ये वास करून ज्ञानाचा दीपक प्रज्वलित करतात आणि अज्ञान रूपी अंधकार नष्ट करतात. इथे अंधकार असलं पाहिजे, चुकून तिथे अहंकार शब्द टाईप झाला असेल. म्हणजे सोयरा वगैरे आहेत संत, त्यांना कसं ज्ञान मिळालं ते कळलं ना, शब्द ब्रह्माशिवाय. बरोबर. मग हे जे शुकदेव होते, शुकदेव गोस्वामी, हे शब्द ब्रह्मात एक्सपर्ट तर होतेच, पण त्याचबरोबर परब्रह्मात म्हणजे थिअरी प्लस प्रॅक्टिकल या दोघांमध्ये पण ते काय होते, निष्णात होते. म्हणून तेच योग्य प्रकारे परीक्षितच्या या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. म्हणून परीक्षितने त्यांना तसं विचारलं, तसं वक्तव्य त्यांच्यासमोर सादर केलं. मग आता सूत म्हणाले, परीक्षितचे हे प्रश्न झाले विचारून. आता सूत म्हणाले, सूत शौनकादिकांना म्हणतात, इत्युपामंत्रितो राज्ञा गुणानुकथने हरेः ऋषिकेशमनुस्मृत्य प्रतिवक्तुम प्रचक्रमे. इस तरह राजा परीक्षित के द्वारा श्री हरि के गुणों का वर्णन करने के लिए प्रार्थना किए जाने पर भगवान ऋषिकेश का स्मरण करके श्री शुकदेव जी ने उत्तर देना प्रारंभ किया. भाव प्रकाशिका. उपामंत्रितः पद का अर्थ है प्रार्थित, अर्थात उपर्युक्त प्रकार से राजा के द्वारा श्री भगवान के गुणों का वर्णन करने के लिए राजा के प्रार्थना करने पर श्री शुकदेव जी ने उनके प्रश्नों का उत्तर देना प्रारंभ किया. श्री शुक उवाच. नमो परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया गृहीत शक्ति कृतयाय देहिनामनंतर्भवायानुपलक्ष्य वर्तमने. संसार की सृष्टि, स्थिति और संहार रूप लीला करने के लिए जो परमात्मा सत्व, रजस एवं तमस इन तीन शक्तियों को धारण करके विष्णु, ब्रह्मा और शंकर का रूप धारण करते हैं, अंतर्यामी स्वरूप होने के कारण जिनकी प्राप्ति के मार्ग को जाना नहीं जा सकता, ऐसे निस्सीम महिमा संपन्न परम पुरुष को नमस्कार है. विष्णू पुराणाची सुरुवात सुद्धा अशीच होते. जेव्हा मैत्रेय आपल्या गुरूंना, पराशरांना जेव्हा प्रश्न विचारतात असाच, तेव्हा भाव प्रकाशिका. श्री भगवान को नमस्कार करते हुए सुखदेव जी अपने प्रवचन का उपक्रम 13वें श्लोक में करते हैं. वे कहते हैं कि परमात्मा परम पुरुष है, अर्थात वे ही सर्वश्रेष्ठ पुरुष है. भूय से कहकर उन्होंने श्री भगवान को अनंत महिमा संपन्न बतलाया. वे भगवान इस जगत की सृष्टि, स्थिति माने रक्षा तथा संहार लीला करने के लिए करते हैं. अर्थात जगत के जन्मादि का मुख्य प्रयोजन भगवान की लीला है. वे इस कार्य को करने के लिए सत्वगुण, रजोगुण तथा तमोगुण इन तीन शक्तियों को अपनाकर विष्णु, ब्रह्मा और शंकर रूप धारण करते हैं. विष्णु, ब्रह्मा और शंकर रूप हो जाते हैं. वे सभी शरीरधारियों के शरीर में अंतर्यामी रूप से विद्यमान हैं. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. सगळ्या जीवांच्या हृदयात मी स्थित आहे, ते तिथे म्हटलंय. वे सभी शरीरधारियों के शरीर में अंतर्यामी रूप से विद्यमान है, अतएव उनकी प्राप्ति के मार्ग को आसानी से नहीं जाना जा सकता है. ऐसे श्री भगवान को नमस्कार है. भूयो नमः सद्वृजिन्न छिद्दे असताम संभवायाखिल सत्वमूर्तये पूषा पुनः पारमहंस्य आश्रमे व्यवस्थितानां मनुमृग्यदाशुषे. सत्पुरुषों के दुख को दूर करने वाले, दुष्टों की समृद्धि को रोक देने वाले, संपूर्ण जीव शरीरक तथा पारमहंस्य आश्रम में पुरुषों को उनके अभिष्ट पदार्थ को प्रदान करने वाले श्री भगवान को पुनः नमस्कार है. भाव प्रकाशिका. श्री भगवान विचित्र फलों को प्रदान करने वाले हैं.
इस बात का स्मरण करके पुनः इस श्लोक से सुखदेव जी उनको नमस्कार करते हैं। वे भगवान धार्मिक पुरुषों के कष्ट को दूर करते हैं तथा जो अधार्मिक मनुष्य है उनकी होने वाली समृद्धि को रोक देने का काम भी करते हैं। संपूर्ण जगत उनकी ही मूर्ति माने शरीर है। वे उन जीवों को विभिन्न देवताओं का रूप धारण करके उन सभी जीवों को फल प्रदान करते हैं। म्हणजे मागे मी बोललो की ज्या वेगवेगळ्या देवता तिसऱ्या अध्यायामध्ये आलेले आहेत ते भगवंताचंच स्वरूप आहेत. म्हणजे जे काही फळ मिळतं ते त्या भगवंताद्वारेच प्रदत्त असतं. वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंत त्यांना ती फळं देत असतो. जसं एकच झाड आहे ते खोडाच्या रूपात प्रकट झालेलं आहे, तेच झाड पाना फुलांच्या रूपात सुद्धा प्रकट झालेलं आहे, बरोबर ना. त्याचंच अंग आहेत. एकाच झाडाची ही वेगवेगळी अंग आहेत. म्हणजे एकच झाड हे पान फूल फळ यांच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहे. पण पाणी घालताना आपण जर त्या एका एका पानाला घातलं पाणी किंवा एका एका फळाला घातलं किंवा एका एका फुलाला घातलं तर त्याचा परिणाम वेगळा दिसून येणार. आणि फक्त जर मुळाला पाणी घातलं तर त्याचा परिणाम वेगळा दिसून येणार. मग दोन प्रकारे आपण हे प्रॅक्टिकल करून बघितलं, एक्सपेरिमेंट करून बघितलं तर आपल्याला हे समजणार की मुळाला पाणी घातलं की मुळासहित खोड पान फूल फळ या सगळ्या गोष्टी आपोआप तुष्ट होतात. म्हणून संत हे जास्त करून मुळाला पाणी घालायचं असंच सांगतात. मग काल आपण जेव्हा अपूर्वाने प्रश्न एक विषय काढला होता की कुलदेवी कुलदेवता यांची उपासना वर्सेस इष्टदेवतेची उपासना, मग त्यावेळी हा विषय आला होता मूळ आणि शाखांचा. जसे पान फूल फळ हे त्या झाडापासून भिन्न नाही आहे, त्याचंच अंग झालं ना. तसंच ह्या वेगवेगळी देवी देवता आहेत ती परमात्माचीच स्वरूपे आहेत, त्याचंच अंग आहेत. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि शेवटी म्हटलंय तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. एकाच देहाचे अवयव आहेत, भेदाभेद करणे हे अमंगळ आहे. संपूर्ण जगत वे परम पुरुष परमात्मा संपूर्ण जगत की ही मूर्ति है. संपूर्ण जगत उनकी ही मूर्ति है. परम पुरुष परमात्माचं शरीर म्हणजे संपूर्ण जगतच आहे एक प्रकारे. वे उन जीवों को विभिन्न देवताओं का रूप धारण करके उन सभी जीवों को फल प्रदान करते हैं. पुनः उन दोनों प्रकारों से विलक्षणता बतलाते हुए कहते हैं पारमहंस आश्रम में आत्मनिष्ठा स्वरूप है. उस आश्रम को अपनाने वाले संन्यस्त पुरुषों के अभिप्रेत अर्थ को प्रदान करने वाले ऐसे भगवान को वे पुनः पुनः नमस्कार करते हैं. नमो नमस्ते वृषभाय सात्वतां विदूरकाष्ठाय कुयोगिनां निरस्तसाम्यतिशयेन राधसा स्वधामनि ब्रह्मणि रंस्यते नमः. भगवत भक्तों का पालन करने वाले श्री भगवान को बारंबार नमस्कार है. भगवत भक्ति विहीन जीवों को जिनकी दिशा भी अत्यंत दूर है अर्थात उन लोगों के लिए श्री भगवान दुर्ज्ञेय है, म्हणजे ज्ञेय नाहीत त्यांच्यासाठी. श्री भगवान के समान ही कोई नहीं है, ना तस्य प्रतिमा अस्ति. भगवान के समान कोई नहीं है, अतएव उनसे महान होने का तो कोई प्रश्न ही नहीं है. ऐसे ऐश्वर्य से संपन्न अपने धाम में विहार करने वाले श्री भगवान को बारंबार नमस्कार है. अर्जुन पण जेव्हा विश्वरूप बघतो तेव्हा हेच बोलतो की हे देवा तुझ्या समान दुसरा कोणच नाही आहे, मग तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण बरं असू शकतो. 11व्या अध्यायात येणार आहे ते कुठेतरी.
मिळाला श्लोक. पिता लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽपि प्रतिमप्रभाव. आप समस्त चराचर के स्वामी, समस्त ब्रह्मांडों के जनक है. आप परम पूजनीय आध्यात्मिक गुरु है. आणि पुढे बघा, हे अतुल शक्ति के स्वामी, जब तीनों लोकों में आपके समतुल्य कोई नहीं है तब आपसे बढ़कर कोई कैसे हो सकता है. सेम इथे आलंय ना. श्री भगवान के समान ही कोई नहीं है, अतएव उनसे महान होने का तो कोई प्रश्न ही नहीं है. देव पण सांगतो स्वतः, हां किंचित अस्ति धनंजय, हां किंचित अस्ति धनंजय असा श्लोक आहे. कुठल्या अध्यायात आहे. अध्याय काय म्हणतात. इच्छित असती धनंजय, किंचित अस्ति धनंजय, स्टार्टिंगचा आठवत किंचित नाही. असती धनंजय. हां मिळाला 7व्या अध्यायातील 7वा श्लोक. स्टार्टिंग काय आहे तुझं. थांब, प्रभुपादाची नको, मगाशी काढूया. सातवा अध्याय 7वा श्लोक. मत्तः परतरं नान्य किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे अर्जुन, मुझसे श्रेष्ठ कोई नहीं है. सब कुछ मुझ पर उसी प्रकार से आश्रित है जिस प्रकार से धागे में गुंथे मोती. स्वतः देवाने पण सांगितलंय. हो, म्हणजे जे वेदांचं ज्यांना ज्ञान आहे आणि परब्रह्माचा पण ज्यांना अनुभव आहे, अशा शुकदेव गोस्वामी पण तेच सांगतात. अर्जुनासारखा भक्त पण तेच सांगतो आणि साक्षात परमात्मा पण तेच सांगतोय. तीनही बाजूंनी आपण ते वाक्य ते पुष्ट होतं. म्हणजे शुकदेव म्हणजे गुरु पण ते सांगतोय, स्वतः परमात्मा सांगतोय, गुरु पण तेच सांगतोय आणि अर्जुनासारखा भक्त किंवा शिष्य पण तेच सांगतोय. म्हणजे अर्जुन झाला साधक, परमात्मा झाला साध्य आणि गुरु झाला साधन. साध्य, साधन आणि साध्य तिघांद्वारे एकच पुष्टी झाली आहे. नमो नमस्ते स्तृषभाय सात्वतः विदूरकाष्ठाय कुयोगिनां निरस्तसाम्यतिशयेन राधसा. झालं नाही. स्वधामनी ब्रह्मणी रंस्यते नमः. झालं नाही काहीतरी गडबड आहे. श्लोक वाचलाय तू. मगाशी होय श्लोक वाचला. भगवत भक्तों का पालन करने वाले श्री भगवान को बारंबार नमस्कार है. भगवत भक्ति विहीन जीवों को जिनकी दशा भी अत्यंत दूर है, अर्थात उन लोगों के लिए श्री भगवान दुर्ज्ञेय है. श्री भगवान के समान ही कोई नहीं है, अतएव उनसे महान होने का तो कोई प्रश्न ही नहीं है. ऐसे ऐश्वर्य से संपन्न अपने धाम में विहार करने वाले श्री भगवान को बारंबार नमस्कार है. भाव प्रकाशिका. भगवान भक्तों का पालन करते हैं तथा जो लोग भक्ति की भावना से विहीन हैं, ऐसे जीवों के लिए उनकी दिशा भी बहुत दूर है. अर्थात उन जीवों के भी श्री भगवान दुर्ज्ञेय है. म्हणजे त्यांना ज्ञेय म्हणजे जाणता येऊ शकतं, त्याला म्हणतात ज्ञेय. आणि दुर्ज्ञेय म्हणजे ज्याला जाणणे फार कठीण आहे. म्हणजे हरीपासून लोक विमुख आहेत, त्यांच्यासाठी श्री हरी जाणण्यासाठी खूप कठीण आहेत. श्री भगवान का ऐसा ऐश्वर्य है कि उनके समान कोई नहीं है, तो फिर उनसे अधिक ऐश्वर्यशाली कोई कैसे हो सकता है. इस प्रकार के ऐश्वर्य से संपन्न श्री भगवान अपने धाम में सदा रमण किया करते हैं. ऐसे श्री भगवान को नमस्कार है.
अपने धाम में सदा रमण किया करते हे म्हटलं आहे. म्हणजे जरी तो वैकुंठ लोकात तिथे आहे आणि जरी तो रामकृष्ण इत्यादी रूपात पृथ्वीवरती येत असला तरी त्याचं वैकुंठामध्ये जे स्वरूप आहे ते तिथून अदृश्य होत नाही, ते कायम तसंच असतं. श्रीमद भागवतामध्ये पुढे एक कथा येते ज्याच्यामध्ये द्वारकेमधल्या एका ब्राह्मणाचे पुत्र जन्म झाल्यावरती मृत्यू पावतात. मग शेवटी तो तिथे दोष द्यायला येतो, रडू लागतो श्रीकृष्णाच्या दाराकडे येऊन. तर तिथे अर्जुन राहायला आलेला असतो. अर्जुन म्हणतो की असं काय, याच्या बालकांना कोण घेऊन जातं? अर्जुन म्हणतो मी बालकाचं रक्षण करणार, नेक्स्ट टाईम जेव्हा बालक होणार तेव्हा मी रक्षण करणार. मग अर्जुन त्या ठिकाणी जेव्हा त्या बालकाची डिलिव्हरी होते त्यावेळी अर्जुन तिथे रक्षण करत असतो, पण त्याला काही दिसत नाही तिथे कोण त्या बालकाला मारायला येते किंवा काय. तरी पण त्या बालकाचा मृत्यू होतो. पुढच्या वेळी अर्जुन प्रतिज्ञा करतो की ह्यावेळी जर नाही वाचवू शकलो तर काहीतरी प्रतिज्ञा करतो, जीव देईन की काय म्हणतो मला माहिती नाही, तर ते बघूया पुढे आपल्याला मिळणार. तर त्यावेळी पण अर्जुन असफल ठरतो. मग अर्जुन अग्निप्रवेश करायला जातो. हो, प्रतिज्ञा करतो की मी यावेळी जर त्या बालकाला नाही वाचवू शकलो तर मी अग्निप्रवेश करेन. आणि अग्निप्रवेश करायला जातो तेव्हा श्रीकृष्ण त्याला थांबवतो. म्हणतो तुझं वचन मी राखणार. तू त्या बालकाला, म्हणजे तो बालक जिवंत झाला पाहिजे, तुझ्या निमित्ताने तो बालक रक्षित झाला पाहिजे किंवा जिवंत राहिला पाहिजे, एवढेच पाहिजे ना तुला तुझी प्रतिज्ञा पाळण्यासाठी, तर करूया, त्या बालकाला जिवंत करूया. असे सांगून भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला घेऊन जातात परलोकामध्ये. वर्णन आलंय ते एक रथ असतं उडणारं हवेतून, त्या रथावरती अर्जुन आणि कृष्ण बसतात आणि त्या रथाची हेडलाईट म्हणजे काय, सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र पुढे पुढे जात आहे, तसतशा सुदर्शन चक्राचा प्रकाशाने आजूबाजूला प्रकाश पडत असतो आणि त्याच्या मागोमाग ते रथ जात असतं हवेतून. ते वेगवेगळ्या लोकात जातात आणि ते जे काही यमाकडून ते जे बालक आणतो परत यमदेवाकडून, त्या बालकांना तो परत आणतो आणि अर्जुनाची प्रतिज्ञा पण पूर्ण होते आणि त्यामुळे अर्जुनाचे प्राण श्रीकृष्ण त्या ठिकाणी वाचवतो. सांगायचा मुद्दा असा की जी परलोक यात्रा आलेली आहे त्या परलोक यात्रेमध्ये एक असं वर्णन आलं आहे की जाता जाता तो कुठे जातो, श्वेत म्हणजे क्षीरसागराच्या ठिकाणी जातो, श्वेतद्वीपावर जातो, क्षीरसागराच्या ठिकाणी जातो. म्हणजे हा क्षीरसागर म्हणजे वैकुंठ नव्हे, कारण वैकुंठात डायरेक्ट देवता पण प्रवेश करू शकत नाहीत. पण जेव्हा जेव्हा अधर्म माचतो, देवता पण काही करू शकत नाहीत, त्यावेळी देवता श्रीहरीची प्रार्थना करतात, श्रीहरीला गाराणे घालतात. मग त्यावेळी देवता कुठे येऊन गाराणा घालणार? मग त्यासाठी नेमलेली जागा म्हणजे क्षीरसागर. त्या क्षीरसागराकडे परमात्मा त्यांना दर्शन देतो. मग त्या क्षीरसागराच्या त्या ठिकाणाहून जेव्हा कृष्ण आणि अर्जुन जात होते श्वेतद्वीपाच्या तिथून, तेव्हा अर्जुनाने बघितलं की तिथे चतुर्भुज पुरुष आहे, जो शेषनागावरती पहुडलेला आहे. म्हणजे आपल्यासोबत कृष्ण आहे आणि तिथे शरशय्या नाही, शेषशय्येवरती पोहडलेला भगवान विष्णू नारायण त्या ठिकाणी आहे आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याच्या जवळ पण जातात आणि त्यांच्यात संभाषण पण होतं. हां, भगवान विष्णू म्हणतात की तुम्ही दोघं माझ्या अंशातून प्रकट झालेले आहात, तुमचं हे कार्य, एक महाभारत युद्ध होईल पुढे आणि पृथ्वीचा भार हलका होईल आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही शेवटी माझ्यात विलीन व्हाल. धर्माची संस्थापना करण्यासाठीच मी तुमच्या रूपाने प्रकट झालेलो आहे, नर आणि नारायण रूपात. संवाद पण आला आहे तिथे. म्हणजेच काय, तिथे ती लीला आहे. भगवान स्वतः सांगतो की मी वसुदेव आणि देवकीच्या पुत्राच्या रूपात येणार. मग जेव्हा ते वसुदेव आणि देवकीच्या पुत्राच्या रूपात आले तेव्हा ते क्षीरसागरावरील त्यांचं स्वरूप नष्ट म्हणजे अदृश्य नाही झालं, वैकुंठातील त्यांचं स्वरूप अदृश्य नाही झालं. भगवंताचं प्रत्येक स्वरूप नित्य असतं, फक्त ते आपले चर्मचक्षू आहेत. मग चर्मचक्षूंना लिमिट येतं म्हणून आपल्यापासून ते प्रकट किंवा अप्रकट करतात ते रूप. जसं सूर्य
डोंगराच्या पाठीमागे गेला की तो आपल्यासाठी अदृश्य बनतो, पण तो वास्तविक अदृश्य होतो का? नाही. तसं आहे. भीष्म म्हणूनच म्हणतात विष्णू सहस्त्रनाम सुरू करण्यापूर्वी, नमस्समस्त भूतानाम आदिभूताय भूभृते अनेक रूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. अनेक रूपरूपाय, ज्याची अनेक रूपरूप आहेत. काही ठिकाणी साऊथ इंडियन महाभारताच्या ग्रंथामध्ये हाच श्लोक, याच्यात थोडासा बदल आला आहे. अनेक रूपरूपायाच्या ठिकाणी सदैक रूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे असं आलं आहे. नमस्समस्त भूतानाम आदिभूताय भूभृते सदैक रूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. कारण गुरु शिष्य परंपरेने हे ग्रंथ आलेले आहेत ना, त्याच्यामुळे एक अक्षर जरा पुढे पाठी काहीतरी होऊ शकतं, पण भावार्थ तोच राहतो. अनेक रूपरूपाय, अनेक रूप धारण करणारा, आणि सदैक रूपरूपाय, सदैव त्या रूपामध्ये अस्तित्वात असणारा. म्हणजे जेव्हा कृष्ण आणि अर्जुन त्या ठिकाणी गेले क्षीरसागराच्या तिथे, तर तेव्हा सुद्धा भगवंताचं ते स्वरूप त्या ठिकाणी तसंच विद्यमान होतं, चतुर्भुज स्वरूपात. जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीच्या समोर सुद्धा भगवंताचं तेच स्वरूप प्रकट झालं होतं, चतुर्भुज स्वरूप. जेव्हा अक्रूर कृष्णाला मथुरेला घेऊन जात होता, त्यावेळी पण अक्रूर जेव्हा संध्येसाठी, स्नानसंध्येसाठी यमुना नदीमध्ये उतरला, त्या यमुनेच्या पाण्यामध्ये त्याने बघितलं की श्रीकृष्ण आणि बलराम हे विष्णू आणि शेषनागाच्या रूपात त्याला दिसले. त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा अर्जुनाने विश्वरूप बघितलं, तेव्हा अर्जुन म्हणू लागला, नारद, असित, देवल हे जे वेगवेगळे ऋषीमुनी आहेत, हे कायम सांगत आलेले आहेत, व्यास वगैरे, की तू साक्षात नारायण आहेस, तू विष्णू आहेस, तरी पण मी तुला यादव म्हणून हाक मारला, सखा म्हणून हाक मारला, त्यासाठी तुम्हाला माफ कर. जसे व्यास, नारद इत्यादी सांगत आले आहेत की तू साक्षात विष्णू आहेस, तर मला ते तुझं रूप बघायचं आहे, शंखचक्र पद्म गदाधारी रूप. आणि मग विश्वरूपानंतर भगवंताने ते चतुर्भुज रूप अर्जुनला दाखवले आणि मग त्याला शांत केलं. तिथे पण ते चतुर्भुज रूप दाखवलं. आणि शेवटी जेव्हा अवतार समाप्तीच्या वेळी तो व्याध हरिण समजून बाण मारतो त्या ठिकाणी, आणि श्रीकृष्णाच्या अंगठ्याला बाण लागतो, तेव्हा अंगठ्याला बाण लागून कधी कोणाला मृत्यू येत नाही. मग त्या ठिकाणी भगवंताची ती लीला आहे. जेव्हा त्या अंगठ्याला बाण लागतो, तेव्हा ज्यावेळी त्या ठिकाणी तो व्याध जातो, तेव्हा त्या ठिकाणी चतुर्भुज स्वरूपात भगवंत त्याला दर्शन देतात. तिथे पण चतुर्भुज रूप आलंय. महाभारत ग्रंथामध्ये पण तेच म्हटलंय की ज्यावेळी तो व्याध त्या ठिकाणी जाऊन बघतो, तेव्हा तिथे त्याला अनेक भुजाधारी श्रीहरी दिसले. अनेक भुजाधारी पुरुष त्याने बघितला. अनेक भुजाधारी, अनेक म्हणजे काय, एकपेक्षा अधिक किंवा दोनपेक्षा अधिक असं. म्हणजेच श्रीकृष्णाने वेळोवेळी दाखवून दिले आहे की तो साक्षात नारायण आहे. कसं दाखवून दिलं आहे? चतुर्भुज रूप दाखवून. वसुदेव देवकीला दाखवून दिलं, अक्रूरला दाखवून दिलं, अर्जुनला दाखवून दिलं, त्या व्याधाला दाखवून दिलं. आणि तेच चतुर्भुज रूपात तो तिथे पण होता क्षीरसागराकडे, जेव्हा अर्जुनाला तो घेऊन जात होता ब्राह्मणाच्या बालकांना आणायला त्यावेळी. म्हणजे तो एकाच वेळी अनेक रूपांमध्ये लीला करत असतो. नारदांनी बघितलंय द्वारकेमध्ये 16,108 स्त्रियांसोबत त्या ॲट ए टाइम 16,108 रूप धारण करून लीला करत होता. मग हे क्षीरसागरातलं रूपाने काय घेऊन बसलाय? ॲट ए टाइम तो अनेक रूपांमध्ये आहे. यत्कीर्तनं यत्स्मरणं यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद्वदनं यच्छ्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. जिनका कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण और पूजन जीवों के पापों को शीघ्र ही विनष्ट कर देता है, उन पुण्य कीर्ति श्री भगवान को बारंबार नमस्कार है.
भाव प्रकाशिका। सभी साधनों की अपेक्षा भक्ति की श्रेष्ठता का स्मरण करते हुए श्री शुकदेव जी पुनः नमस्कार यत कीर्तनम इत्यादि 2 श्लोकों से करते हैं। अर्हण पूजन को कहते हैं। श्री भगवान की लीलाएं मंगलमय है, अतएव वे सुभद्र श्रवा है। किती श्लोक आहेत एकूण बघूया। हा 16वा श्लोक। कितवा अध्याय? 4था अध्याय। 25 श्लोक आहेत होणार आज। 25 करूया की 20 कडे थांबूया? 25 करू. ठीक आहे। त्या दोघी काय म्हणतात? एकच वाटत ती गेली. काय म्हणतं? 25 करूया की 20 कडे थांबूया? कसं पण मग करूया 25. हम्म. 16वा श्लोक। विचक्षणाय चरणोपसादनात् संग विदस्यो भयतोऽन्तरात्मनः विदन्ति हि ब्रह्मगतिं गतक्लमास्तमहे सुभद्र श्रवसे नमो नमः। विवेकी पुरुष जिनके चरणों की शरणागति करके लोक और परलोक दोनों में होने वाली आसक्ति का परित्याग करके बिना किसी परिश्रम के ही ब्रह्मपद को प्राप्त कर लेते हैं, उस मंगलमय यश वाले श्री भगवान को बारंबार नमस्कार है। म्हणजे विवेकी पुरुष ब्रह्मपद मोक्षपदाला प्राप्त करतात। मग ते मोक्षपद हे टार्गेट ठेवताना इहलोक म्हणजे सध्या आपण राहतो तो आणि परलोक यांच्या दोघांबद्दलच्या आसक्तीचा परित्याग करतात। ना त्यांना इहलोकाशी काही आसक्ती आहे ना परलोकाशी आसक्ती आहे। त्यांना काय पाहिजे? मुक्ती पाहिजे, ब्रह्मपद पाहिजे, मोक्ष पाहिजे। ज्याच्या कृपेने ते ब्रह्मलोक प्राप्त करतात, अशा प्रकारचे लोक ज्याच्या कृपेने प्राप्त करतात त्या मंगलमय यशवाल्या श्री भगवंताला माझा परत परत नमस्कार आहे, असे शुकदेव म्हणतात। विवेकी पुरुष जिन श्री भगवान के चरणों की शरणागति करके लोक एवं परलोक दोनों में होने वाली आसक्ति को अपनी अंतरात्मा से निकाल कर बिना किसी प्रयास के ही ब्रह्मपद को प्राप्त कर लेते हैं। बिना किसी प्रयास के मतलब म्हणजे अष्टांगयोग सारखी कठीण प्रयास करायची गरज नाही। बिना किसी प्रयास के ही ब्रह्मपद को प्राप्त कर लेते हैं, उन मंगलमय यश वाले भगवान को बार बार नमस्कार है। तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो, तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदस्सु मंगला क्षेमं न विदन्ति विना यदर्पणं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः। तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदस्सु मंगलः क्षेमं न विदन्ति विना यदर्पणं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः। बड़े बड़े तपस्वी, दानी, यशस्वी, मनस्वी, मंत्रवेत्ता तथा सदाचार परायण भी अपने तप, दान आदि को श्री भगवान को समर्पित किए बिना कल्याण नहीं प्राप्त करते हैं, उन श्री भगवान को बार बार नमस्कार है। म्हणजे जे काही आपण कर्म करतो ते श्री भगवंताला अर्पण करायचं। नुसतं कर्म नाही तर ते कर्माची फळं पण त्यालाच अर्पण करायचे। आपल्याकडून काही चांगलं कार्य घडलं तरी पण आणि वाईट कार्य घडलं तरी पण, किंवा मिश्रित कार्य घडलं तरी पण, चांगलं आणि वाईट यांचं मिश्रण जरी असेल, जे काही असेल ते आपल्या कर्मासहित त्या कर्माचं फळ भगवंताला अर्पण करायचं। भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात तो श्लोक आलेला आहे आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी।
त्या सर्वात्मक ईश्वराला जेव्हा आपण स्वकर्मरूपी कुसुमे म्हणजे स्वकर्मरूपी फुलांची वीरा म्हणजे माळ अर्पण करतो, तेव्हा त्या भगवंताला अपार संतोष प्राप्त होतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. जो लोग भगवान की भक्ति से रहित है, उन लोगों के द्वारा साधन रूप से अपनाए गए तप, दान, मनस्विता, यश, मंत्र तथा सदाचार तब तक कल्याणप्रद नहीं होते जब तक वे उन साधनों को श्री भगवान को समर्पित नहीं कर दिया जाए. सुभद्र श्रव से इस पद को बार बार कहने का अभिप्राय है कि श्री भगवान का यश ही प्रधान है. किरातहूणांध्र पुलिंद पुलकसा आभीरकंका यवना खसादयः यन्ये च पापा यदुपाश्रयाश्रयः शुद्ध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः. किरात, हूण, आंध्र, पुलिंद, पुलकस, आभीर, कंक, यवन तथा खस जाति के मनुष्य तथा दूसरे भी पापी मनुष्य जिन श्री भगवान के शरणागत जीवों के शरणागत हो जाने पर शुद्ध हो जाते हैं, उन सर्वशक्तिमान श्री भगवान को बार बार नमस्कार है. किरात म्हणजे कोण? भिल्ल वगैरे, ते शिकार वगैरे करतात ना, म्हणून त्यांना तिथे पाप लागतं, म्हणून यांना पापींच्या कॅटेगरीमध्ये यांचा उल्लेख आलाय. गुण, आंध्र, पुलिंद, पुलकस, आभीर, कंक, यवन. यवन म्हणजे ग्रीक देशाच्या त्या साईडला राहणारे. म्लेच्छ म्हणजे कोणते माहिती आहेत तुम्हाला. खस, हे जे काही जातींचं नाव आलेले आहेत, हे पापी मनुष्य सुद्धा श्री भगवंताला शरण येऊन शुद्ध होतात. त्या सर्वशक्तिमान भगवंताला माझा परत नमस्कार आहे म्हटलं आहे. भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील 30 आणि 31वा श्लोक, ज्याच्यात भगवंत म्हणतात की एखादा पापीमधील पापी व्यक्तीसुद्धा जरी मला शरण आला तरी, काहीतरी तो श्लोक आहे त्याची सुरुवात, अपि चेत सुदुराचारो भजते मामन्य भाग साधुरेवस्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि स. अपि चेत सुदुराचारो, दुराचारी मधला दुराचारी व्यक्ती जरी अपि चेत सुदुराचारो भजते मामन्य भाग, माझी अनन्य भावाने पूजा करू लागला किंवा मला अनन्य भावाने भजू लागला, साधुरेवस्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि स, तो सम्यक त्या भक्तीमध्ये व्यवस्थित झाला, म्हणजे परत वाईट मार्गाला जाणार नाही असा तो स्थित झाला, तर त्याला साधू मानलं पाहिजे. साधुरेवस्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि स. क्षिप्रम भवति धर्मात्मा, लवकर तो धर्मात्मा बनतो. शाश्वत शांती निगच्छति, तो शाश्वत शांतीला प्राप्त होतो. कौंतेय, हे कौंतेय प्रतिजानाहि न मे भक्त प्रणश्यति. हे कौंतेय, अशा माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही, हे तू जाणून घे. आणि त्याच्या पुढे ते सांगतात की स्त्रियो वैश्य तथा शूद्रा, स्त्री असू देत, वैश्य असू देत, शूद्र असू देत, कोणी पण असू देत, किंवा पापयोनी असू देत, या सर्वांचा उद्धार होतो भगवंताच्या कृपेने. म्हणून इथे म्हटलंय किरात, हूण, आंध्र, पुलिंद, पुलकस, आभीर, कंक, यवन तथा खस जाति के मनुष्य तथा दूसरे भी पापी मनुष्य जिन भगवान के शरणागत जीवों के शरणागत हो जाने पर शुद्ध हो जाते हैं. भगवान के शरणागत जीवों के शरणागत हो जाने पर, म्हणजे भगवंताचे जे शरणागत जीव आहेत, म्हणजे भगवंताचे भक्त आहेत, संत आहेत, त्यांच्या शरणागत होऊन सुद्धा जे शुद्ध होतात,
उन हो. सर्वशक्तिमान भगवान को बार बार नमस्कार है। भाव प्रकाशिका भक्ति परम शुद्धि का साधन है, इस बात को किरात इत्यादि श्लोक के द्वारा बतलाया गया है। किरात इत्यादि जो पापमयी जातियाँ है तथा जो पाप कर्म करने वाले लोग हैं, वे भी भगवत भक्तों के शरणागत हो जाने पर शुद्ध हो जाते हैं. तो हा सुद्धा होता ना किरात, गुह्य गुह्य काय काहीतरी त्याचं नाव होतं, गुह गुह, रामायणातला, कोण? रामायणामधला किरात? किरातच होता ना तो. आठवत नाही मला. कोण? तो रामाला फळे वगैरे देतो खायला तो. निषाद? हा निषाद, हा तो निषाद वेगळा, हा तो निषाद राजगुह्य तो वेगळा. किरात किरात नाही तो निषाद. हा. अच्छा. हाँ. यदि कहे कि यह कैसे हो सकता है, तो इसका उत्तर यह है कि श्री भगवान प्रभ विष्णु हैं. वे असंभव को भी संभव बना देते हैं. ऐसे भगवान को नमस्कार है. प्रभु स्वामी विष्णू. समर्थांचं गाणं आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, तेच इथे आलं. वे असंभव को भी संभव बना देते हैं. किरात इत्यादि जातियों का परिचय इस प्रकार है. शबर पुरुष से पर्ण शबरी जाति की स्त्री के गर्भ से उत्पन्न पुत्र को वैदेहिक कहते हैं. हे महाभारतामध्ये पण आलंय, वर्णसंकर जाती कशा निर्माण झाल्या ते. वैदेहिक पुरुष से पुलकसी स्त्री के गर्भ से उत्पन्न को हुण कहते हैं. मग इथे पर्णशबरी, पुलकसी हे सुद्धा वर्णसंकर जाती आहेत. ते डिटेलमध्ये आहेत, ग्रंथांमध्ये दिलेले आहे, महाभारतामध्ये पण आहेत. वैदेह के पुत्र को आंध्र कहते हैं. निष्ठ्य पुरुष से किराती स्त्री के गर्भ से उत्पन्न पुत्र को पुलिंद कहते हैं. शूद्र पुरुष से ब्राह्मणी स्त्री के गर्भ से उत्पन्न पुत्र को चांडाल कहते हैं. चांडाल पुरुष के पुत्र को पुलकस कहते हैं. ब्राह्मण पुरुष से वैश्या नारी के गर्भ से उत्पन्न पुत्र को अंभष्ठ कहते हैं. अंभष्ट की अविवाहिता पुत्री के गर्भ से ब्राह्मण द्वारा उत्पन्न पुत्र को आभीर कहते हैं. कर्परा को कंक कहा जाता है. राजा से वैश्या के गर्भ से उत्पन्न पुत्र को यवन कहते हैं. यवन जातीची उत्पत्ती बघा कशी आहे. अच्छा. आई त्याची वैश्या आणि राजा पिता. तुरुष्कों की ही एक जाति शक जाती है. जे ह्यांचा पण उद्धार होतो, हे पण मुक्त होतात भगवंताच्या कृपेने. बरोबर. झोप येत आहे का तुम्हाला? नाही नाही, वाच वाच. वाचता का पुढचं? किती आहेत? 6 श्लोक आहेत. झोप येणार नाही म्हणजे? नाही, झोप तर येत नाही मला. हां. ऐकतोय मी कंटिन्यू. 2 श्लोक वाचतो. ठीक आहे. स एष आत्मा स एष आत्मात्मवात् काय ते आत्मात्मवतामधीश्वर श्रियोमयो ईश्वरस्त्रयीमयो ईश्वरस्त्रयीमयो आहे ते. धर्ममयास्तपोमयः लिकैर शंकरादि भिविरत. खूप हार्ड आहे राव हे. गतव्यलिकैरज शंकरादि भिर्वितर्क्यलिंगो. वितर्क्यलिंगो. भगवान प्रसीदताम. जो भगवान ज्ञानियों की आत्मा है, भक्तों के स्वामी है, कर्मकांडियों के लिए वेद मूर्ति है, धार्मिकों के लिए धर्म मूर्ति है और तपस्वियों के लिए तपोमय है. ब्रह्मा तथा शिव आदि बड़े बड़े देवता निष्कपट भाव से उन श्री भगवान का चिंतन करते हैं. वे ही श्री भगवान मुझ पर प्रसन्न हो जाए. भाव प्रकाशिका.
वे श्री भगवान सबों के लिए उपास्य है। इस बात का स्मरण करते हुए श्री सुखदेव जी उनकी प्रार्थना करते हैं कि वे भगवान आत्मज्ञानियों के लिए आत्म रूप से उपास्य है। त्रयी त्रयीमयत्व इत्यादि विशेषणों के द्वारा विभिन्न मार्गावलंबियों के लिए उनकी उपास्यता बतलाई गई है। वे भक्तों के द्वारा स्वामी रूप से उपास्य है। वैदिकों के लिए वेद मूर्ति के रूप में उपास्य है। धार्मिकों द्व- अ, धार्मिकों द्वारा धर्म मूर्ति रूप से तथा तपस्वियों द्वारा तपो मूर्ति रूप से उपास्य है। जो भगवान के निष्कपट भक्त है, उन ब्रह्मा जी तथा शंकर जी द्वारा उनकी मूर्ति अत्यंत आश्चर्यमयी रूप से अवलोकनीय है। ऐसे भगवान प्रसन्न हो। हम्म। श्रियपतिर्यज्ञपतिः प्रजापतिर्धियांपतिर् कसं आहे ट्यून बरोबर नाही. हां, अनुष्टुप छंद नाही आहे, तो वेगळाच आहे ते. हम्म. श्रियः पतिर्यज्ञपती प्रजापतिर्धियापतिर्लोकपतिर्धरापतिः असं असं वाचायला. पतिर्गतिश्चान्दक वृष्णी सात्वतां तत्सतां प्रसीदता प्रसीदतां मे भगवान सतां पती सत्सतां पतिः. पतिः. हम्म. सात्वतां पती का ते? हो, नाही नाही, भगवान सतांपती, भगवान सात्वतां पती सतांपती. सात्वतां पहिला आले. पतये नमः ते विष्णू सहस्त्रनाममध्ये आलं आहे. हा. सात्वतां म्हणजे भक्त, जो भगवान लक्ष्मी जी के पति पालक है, यज्ञों के भोक्ता स्वामी है, प्रजाओं के पालक है, बुद्धि के स्वामी है, लोकों के स्वामी है. लोक म्हणजे ते 3 लोक, म्हणजे आपण हे सुद्धा म्हणू शकतो, 14 भुवने पण म्हणू शकतो. 14 भुवन, हा, त्यांचे स्वामी. तथा पृथ्वी के स्वामी है, जो भगवान अंधक वंशियों, वृष्णिवंशियों एवं यदुवंशियों के स्वामी है. अंधक वंशी म्हणजे कोण आहे? तेच हे जे यदू, वृष्णी, अंधक हे एकाच वंशातले आहेत सगळे, सोमवंशातले आहेत ते. चंद्रवंश. हां, चंद्रवंश, तोच सोमवंश. यदुवंशी के स्वामी और आश्रय है, वे भगवान मुझ पर प्रसन्न हो. पति शब्द पालक और स्वामी दोनों का समान रूप से बोधक है. पति शब्द पालक और स्वामी. पति म्हणजे स्वामी झाला. श्री भगवान के सर्व पालकत्व का स्मरण करते हुए सुखदेव जी श्री भगवान की प्रार्थना करते हैं. जो भगवान लक्ष्मी जी यज्ञ, प्रजाएं, बुद्धि, संपूर्ण जगत, पृथ्वी तथा साधु पुरुष, इन सबों के एकमात्र रक्षक है, वही अंधक वंशियों, वृष्णि वंशियों तथा यदुवंशियों के पालक तथा सभी अवस्थाओं के रक्षक है. वही भगवान श्री कृष्ण मुझ पर प्रसन्न हो. 20 झाले का? श्रीमद्भगवत महापुराण. यदंग्र काय म्हणत होती? यदन्घ्र्यन्युध्यानसमाधिधौतया धियानुपश्यन्ति हि तत्त्वमात्मनः वदन्ति चैतत्कवयो यथा रुचं समे मुकुंदो भगवान प्रसीदताम. विवेकी पुरुष जिन श्री भगवान की चिंतन पूर्ण समाधि से निर्मल बनी हुई बुद्धि के द्वारा आत्म तत्व का साक्षात्कार करते हैं, ब्रह्मज्ञानी पुरुष जिनका अपनी अपनी रुचि के अनुसार वर्णन करते हैं, वे ही भोग तथा मोक्ष को प्रदान करने वाले श्री भगवान मुझ पर प्रसन्न हो जाएं. भाव प्रकाशिका
श्री भगवान ही ज्ञान प्रदान करने वाले हैं। इस बात का स्मरण करते हुए सुखदेव जी 2 श्लोकों के द्वारा कहते हैं कि जिन श्री भगवान के चरणों का निरंतर चिंतन ही समाधि है, उससे श्री भगवान के चरणों का चिंतन करने वाले की बुद्धि निर्मल हो जाती है। उन श्री भगवान का साक्षात्कार करने के पश्चात भिन्न भिन्न विवेकी पुरुष अपनी रुचि के अनुसार ही श्री भगवान का वर्णन करते हैं, वे ही भगवान हम पर प्रसन्न हो जाए। म्हणजे भगवंताच्या चरणाचं नित्य चिंतन करणे म्हणजेच समाधी तुल्य आहे, समाधीच आहे ती एक प्रकारची। भगवंताच्या पायांचं निरंतर चिंतन करणे ही समाधी आहे। मग ही या समाधीमध्ये स्थित होऊन काय होतं, भगवंताचं चिंतन नेहमी करून किंवा भगवंताच्या चरणांच्या चिंतनरूपी समाधीमध्ये राहून काय होतं, तर बुद्धी निर्मल बनते। अशा प्रकारे ज्यांची बुद्धी निर्मळ बनलेली आहे, जे आत्मविवेकी पुरुष आहेत, साक्षात्कारी पुरुष आहेत, त्यांनी त्या परमात्माचे आपापल्या रुचीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेले आहे। तो परमात्मा आमच्यावरती प्रसन्न होवो असं म्हटलं। प्रचोदनायेन पुरा सरस्वती वितन्वताजस्य सतीं स्मृतिं हृदि स्वलक्षणा प्रादुर्भूतित किलास्यतः समे ऋषीणां वृषभ प्रसीदताम्। कल्प के प्रारंभ में ब्रह्मा जी के हृदय में सृष्टि विषयिणी स्मृति को जागृत करने के लिए जिन परमात्मा के द्वारा प्रेरित सरस्वती ब्रह्मा जी के मुख से वेदांगों के साथ वेद के रूप में प्रकट हुई, ऐसे ज्ञान प्रदान करने वालों में श्रेष्ठ भगवान मुझ पर प्रसन्न हुए। श्री भगवान मुझ पर प्रसन्न हुए। भाव प्रकाशिका। कल्प के प्रारंभ में ब्रह्मा जी के हृदय में सृष्टि विषयिणी स्मृति को उत्पन्न करने के लिए जिन श्री भगवान के द्वारा प्रेरित सरस्वती ब्रह्मा जी के मुख से शिक्षा इत्यादि वेदांगों के साथ वेदों के रूप में प्रकट हुई, ऐसे ज्ञान प्रदान करने वाले श्रेष्ठ श्री भगवान मुझ पर प्रसन्न हो जाए। याचा उल्लेख पुढे येतोय। याच्यात भागवत पुराणात पण आलाय, विष्णू पुराणात पण आलाय, महाभारतात पण आलाय, सगळ्या ठिकाणी आलाय। जेव्हा सृष्टीची निर्मिती होते त्यावेळी ब्रह्मदेव यांना माहिती नसतं की सृष्टीची निर्मिती कशी करायची, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे रजोगुणाचा आश्रय घेऊन परमात्माच ब्रह्मदेवाच्या निमित्ताने सृष्टीची निर्मिती करतो असं म्हटलंय। या ठिकाणी ब्रह्मा हा त्याचा एक अंश झाला किंवा त्याचा अंग झाला। मग तिथे लीला आहे, तिथे लीला आहे की ब्रह्मरूपामध्ये भगवंत म्हणतो की मला बाबा सृष्टीची निर्मिती कशी करायची माहिती नाही, आता कशी करायची। तेव्हा आकाशातून भगवान विष्णू 2 अक्षरे सांगतात त्याला, त आणि प 2 अक्षरे त्याला ऐकू येतात ब्रह्मदेवाला। मग ब्रह्मदेव त आणि प म्हणजे काय, तप करतो आणि त्या तपाद्वारे त्याला ज्ञान प्राप्त होते, म्हणजे ही सरस्वती प्रकट होते। अशा प्रकारचे ज्ञान देणाऱ्या त्या परमात्माला, म्हणजे ज्याने ब्रह्मदेवाला पण ज्ञान दिले, त्या परमात्माला माझा नमस्कार असो। तो भगवंत माझ्यावरती प्रसन्न होवो असे म्हणतायत। भूतेर्महद्भीर्य इमः पुरा विभूम भूतेर्महद्भीर्य इमः पुरा विभूर्निर्माल्यसेते यदमूष पुरुषः भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मकः सोऽलङ्कृशिष्ट भगवान् वत्तांसि मे। भगवान वचांसी में, वचांसी में आहे, जरा इथे प्रिंटिंग हे झालंय, स्कॅन झालं नाही व्यवस्थित, खालचा हे बघून सांगितलं, अन्वय बघून अंदाज घेतला आहे, वचांसी असणार तिथे इथे वचांसी। जो परमात्मा पंचमहाभूतों से इन शरीरों का निर्माण करके उन सबों में जीव रूप से शयन करते हैं और पंच ज्ञानेन्द्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण और मन इन 16 कलाओं से युक्त होकर इनके द्वारा 16 विषयों का भोग करते हैं, वे सर्वभूतमय भगवान मेरी वाणी को अलंकृत करे। म्हणजे सुखदेव सांगतात की मी आता जे काही तुला सांगणार आहे, जे काही तुझ्या प्रश्नाची उत्तरे देणार आहेत, माझी जी काही वाणी आहे
त्याला त्या भगवंताने अलंकृत करावं. कोणत्या भगवंताने? तर ज्याने पंचमहाभूताद्वारे हे शरीर निर्माण केलेलं आहे, आपली शरीर जो निर्माण करतो आणि जीवरूपाने त्या शरीरामध्ये शयन करतो, म्हणजे आत्मस्वरूपात पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन या 16 कलांनी जो युक्त आहे, या 16 कलांनी युक्त होऊन 16 विषयांचा भोग करतो, त्या सर्व भूतमय भगवंताने माझी वाणी अलंकृत करावी, असे शुकदेव म्हणतात. म्हणजे हे जे 16 इंद्रिया इथे सांगितलेली आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, 11 इंद्रिये आणि पंचप्राण, यांच्या सहाय्याने विषय भोगला जातो. म्हणजे कानाचा विषय शब्द असेल, मग आपण कानाने ऐकतो, पण तिथे मन का इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी? कारण आपण हेडफोन लावून जेव्हा आपण झोपतो, तेव्हा जोपर्यंत आपण जागे असतो तेव्हा आपल्याला ती गाणी ऐकू येतात, आणि जेव्हा आपण निद्रित अवस्थेमध्ये जातो तेव्हा आपलं मन स्वप्नामध्ये रंगतं. मग आपल्या कानाला चिकटून ते इयरफोन असतात, त्याच्यात गाणी वाजत असतात किंवा काहीतरी कथा चालू असते, पण ते आपल्याला जाणवत नाही. कानाला चिकटून ती कथा वाजत असते तरी पण आपल्याला ते जाणवत नाही. का? कारण कानापासून आपण आपलं मन डिस्कनेक्ट करून टाकलं. मग जेव्हा त्या कानांना आपण आपलं मन कनेक्ट करतो त्यावेळी आपल्याला ती गोष्ट ऐकू येते. जेव्हा आपलं मन अभ्यास करण्यामध्ये लागलेलं असतं, वाचण्यामध्ये लागलेलं असतं आणि स्पीकरवर काहीतरी गाणं चालू असतं, मग त्या गाणं कधी लागून गेलं किंवा गाण्याचे काही शब्द, प्रत्येक शब्द आपल्या कानावर पडत असतो, पण तो आत जातो का? नाही. जेव्हा आपण मन लावून ते गाणं ऐकतो स्पीकरवरचं, तेव्हा ते शब्द आपल्याला ऐकू येतात, आत जातात, आपल्या मेमरीमध्ये सेव्ह होतात. म्हणजे त्या इंद्रियासोबत जेव्हा मन कनेक्ट होतं तेव्हा ते इंद्रिय कार्यान्वित होतं. जर मनाची गरजच नसती तर आपल्याला झोपच आली नसती ना. आपण स्वप्नात असताना पण ते इयरफोनमधील गाणी आपल्याला ऐकू आली असती. मग का ऐकू येत नाहीत आपल्याला? मी आता बसमधून जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा महाभारत म्हणा किंवा कुठलं तरी पुराण म्हणा यांचे अध्याय ऐकत असतो. मग समजा मी काहीतरी 3ऱ्या अध्यायावर आहे आणि मला समजा डुलकी लागली, झोप आली, मग जेव्हा मी जागा होतो तेव्हा कुठेतरी 7व्या, 8व्या, 10व्या अध्यायावर पोचलेला असतो. मग मधले अध्याय होते ते मोबाईलने स्किप केले का? नाही, मोबाईलने ते प्ले केले. त्या अध्यायांची वाणी माझ्या कानावरती पडत पण होती, पण ती माझ्या ब्रेनपर्यंत गेली नाही, मला जाणवली नाही. का जाणवली नाही? कारण माझं मन त्या कानांना कनेक्टेड नव्हतं त्यावेळी. ते काहीतरी स्वप्न बघत होतं किंवा वेगळ्याच विषयांमध्ये लागलेलं, स्वप्नातील विषयांमध्ये. म्हणजे मी फक्त इथे कानाचं उदाहरण देऊन संकेत मात्र केला की अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियाचं एक्झाम्पल घ्या. आपण जेव्हा काहीतरी मन लावून ऐकत असतो तेव्हा आपले डोळे निष्क्रिय असतात. मग त्यावेळी आपल्या समोरून एखादा व्यक्ती गेला तरी आपल्याला तो जाणवत नाही. मग कोणतरी पुढे येऊन हात हलवतं आणि सांगतं, हाय, हॅलो, कुठे आहे तुझं लक्ष? म्हणजे काय? आपलं मन त्यावेळी डोळ्यांशी कनेक्टेड नव्हतं, आपण काहीतरी वेगळाच विचार करत होतो, म्हणून समोरून येणारा व्यक्ती पण आपल्याला जाणवला नाही, त्या डोळ्यांना डिटेक्ट झाला नाही समोर येऊन पण. म्हणजे आपलं मन त्या कानांप्रमाणे त्या ह्याला, मगाशी उदाहरणामध्ये कानांना कनेक्ट नव्हतं, या उदाहरणामध्ये डोळ्यांना कनेक्ट नव्हतं. म्हणून इथे मनाचा महत्त्वाचा रोल आहे. अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियांसहित मन आणि पंचप्राण, कारण हे जर प्राण नसतील तर काहीच होणार नाही, इंद्रियांना काही अर्थच राहणार नाही प्राणाशिवाय, बरोबर ना. म्हणून पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन ह्या 16 कलांनी युक्त होऊन 16 प्रकारच्या विषयांचा जो भोग करत असतो, त्या सर्व भूतमय भगवंताने माझी वाणी अलंकृत केली पाहिजे. तो भगवंत माझी वाणी अलंकृत करो, असे शुकदेव म्हणतात. आणि तो कसा भोगतो तर ते वरती सांगितलं आहे.
की पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरांच्या आतमध्ये तो आहे, आत्मस्वरूपात बसलेला आहे. आपण जे काही भोगतो, आपण जे काही भोग घेतो ते त्याच्यापर्यंत पण पोहोचतात. मग इनडायरेक्टली त्याच्यापर्यंत भोग पोचतात. म्हणजे काय, तो पण भोग भोगतो असं आपण म्हणू शकतो, जरी तो निष्क्रिय असला तरी. त्या केसमध्ये निष्क्रिय. भावप्रकाशिका श्रीधर स्वामी सांगतात, भूतेर महद्भी इत्यादि इस श्लोक से सुखदेव जी श्री भगवान से प्रार्थना करते हैं कि वे उनकी वाणी को श्रोताओं को आह्लादित करने वाली तथा श्रृंगार तथा करुण आदि रसों आदि की शोभा से संपन्न बना दे. ते म्हणतात की भगवंताने माझी वाणी अलंकृत करो, म्हणजे काय, आल्हादित करणारी, समोरच्याला आनंद मिळेल अशी माझी वाणी प्रकट होऊ दे. भागवत पुराण सांगताना त्याच्यात शृंगार रस येऊ दे, करुण रस सुद्धा येऊ दे. शृंगार रस म्हणजे भगवंताच्या रूपाचं जे वर्णन आलं आहे, जसे रूपाचे अभंग असतात त्याच्यात सुद्धा शृंगार रस प्रधान असतात काही अभंग, जसे की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाफर कुमादेवी बर. त्याचप्रमाणे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, शृंगार रस प्रदान झाला अभंग. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीये, चोखा म्हणे ऐसा लावण्याचा पुतळा, तो आम्ही देखिला दृष्टीवरी. चोखोबा महाराजांनी लिहिलेला अभंग. मग इथे शृंगार रस आला. माझी वाणी सुद्धा शृंगार रस प्रदान बनव, तसेच करुण रस प्रदान बनव. गोपिकांची जी करुणा आलेली आहे, इतर टॉपिकमध्ये जी करुणा आलेली आहे, तशी करुण रसाने पण प्रधान बनवते. टोटल. वे भगवान मेरी वाणी को अलंकृत कर दे. दूसरे की वाणी को दूसरा कोई कैसे अलंकृत कर सकता है? इस तरह की आशंका करके वे श्री भगवान के अंतर्यामित्व को ही आविष्कृत करते हैं. जो परमात्मा महाभूतों के द्वारा इन शरीरों का निर्माण करते हैं और इन्हीं शरीरों में अंतर्यामी रूप से निवास करते हैं, जीव के इस पुरुष नाम को प्रमाणित करते हुए कहते हैं कि वे पुरुष हैं. अतएव 11 इंद्रिया तथा पंचभूत रूप 16 कलाओं का वे भोग करते हैं अथवा प्रकाशित करते हैं या पालन करते हैं. किंतु ऐसा अर्थ करने पर भूंगते पद में आत्मनेपद का प्रयोग आर्ष मानना होगा. उसका कारण है कि वे 16 कलाओं को ज्ञान युक्त बना देते हैं. आत्मा शब्द में स्वार्थ में ही कप प्रत्यय हुआ है. यहाँ पर जीवत्व को इसलिए नहीं कहा गया है कि उसको वैसा मानने पर प्रार्थना का विरोध होगा. मग इथे म्हटलंय की त्या भगवंताने माझी वाणी शृंगार रसप्रधान, आल्हादित तसेच करुण रसप्रधान बनवली पाहिजे, किंवा हे भगवंत माझी वाणी तू अशी अशी बनव, करुण रसप्रधान, शृंगार रसप्रधान आणि आल्हादित बनव. मग कोणतरी प्रश्न विचारेल की दुसरा व्यक्ती का एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची कशी काही वाणी अलंकृत करू शकतो? तर त्यासाठी मुद्दाम म्हणून शुकदेव गोस्वामींनी म्हटलेलं आहे की ज्याने पंचमहाभूतांनी शरीरे बनवलेली आहेत आणि त्या पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरांच्या आतमध्ये जो स्थित आहे, तो माझी वाणी काय करो, अशा प्रकारे रसाळ बनव. मग तो कशी काय बनवू शकतो? कारण ही जी वाणी वगैरे प्रकट होते ती कशाद्वारे होते? इंद्रियामधून होते ना प्रकट. कर्मेंद्रियामध्ये वाचा आली, त्याद्वारे होते. म्हणून ते सगळ्याच इंद्रियांचा तिथे उल्लेख करतात. सगळीच्या सगळी इंद्रिये, मनासहित सगळी इंद्रिये प्लस पंचप्राण यांच्यामध्ये जो युक्त आहे, यांच्या सहाय्याने जो भोग ग्रहण करतो, तो परमात्मा माझी वाणी अलंकृत करो. म्हणजे तो परमात्मा आपल्यापासून कुठे दूर आहे का? नाही, तर आपल्या कणाकणात, आपल्या शरीराच्या पण कणाकणात सामावलेला आहे असं ते म्हणतात. म्हणून इथे असं प्रश्नोत्तर त्यांनी सांगितलेली आहे श्रीधर स्वामींनी.
हम्म, मग कोणतरी म्हणेल की तो भगवंत कसा काय भोगू शकतो भौतिक भोग. हं? तर इथे त्यांनी हम्म, श्रीधर स्वामींनी सांगितलं आहे की हे जे 16 कला आहेत त्यातून जे 16 विषयांचं ते ज्ञान 16 विषयांना तो प्राप्त करतो. मग ते कशा हम्म, रूपाने प्राप्त करतो, तर ज्याप्रमाणे आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या स्थूल नैवेद्याला भगवंत ग्रहण करत नाही, तर त्याला सूक्ष्म रूपाने ग्रहण करतो. तसंच हे जे विषय हम्म, आहेत त्यांना तो भगवंत स्थूल रूपाने भोगत नाही, तर हम्म, त्या 16 कलांना तो ज्ञानयुक्त बनवतो. हम्म, आणि ते ज्ञानयुक्त बनवतो आणि ज्ञानयुक्त ग्रहण करतो असं. हा बरोबर. हम्म. आत्मा शब्द में स्वार्थ में ही क प्रत्यय हुआ है, ये व्याकरणाचं सांगता येते. यहाँ पर जीवत्व को इसलिए नहीं कहा गया है कि उसको वैसा मानने पर प्रार्थना का विरोध होगा. आता शेवटून दुसरा श्लोक. नमस्तस्मै भगवते व्यासाय, आता इथे अनुष्टुप छंद सुरू झाला. हम्म, नमस्तस्मै भगवते व्यासायामित तेजसे पपुर्ज्ञानमयं सौम्या यन्मुखाम्बुरुहावसम. संत पुरुषों ने जिनके मुख रूपी कमल के पराग रूपी ज्ञानमय आसव का पान किया, उन निस्सीम तेजस्वी भगवान वासुदेव के अवतार व्यास जी को मेरा नमस्कार है. भाव प्रकाशिका. नमः इत्यादि श्लोक के द्वारा वे श्री व्यास जी को नमस्कार करते हैं. सौम्य शब्द से यहाँ पर भक्तों को कहा गया है. यन्मुखाम्बुरहासवम का विग्रह है जिनका मुख रूपी कमल में हम्म, विद्यमान पराग रूपी आसव उसका पान भक्तों ने किया. एतदेवात्मभूराजन्नारदाय विपृच्छते वेदगर्भो अभ्यधात्साक्षाद्यदाह. एतदेवात्मभूराजन्नारदाय विपृच्छते वेदगर्भोऽभ्यधात्साक्षाददाह हरिरात्मनः. राजन विपृच्छते, हे राजन, नारद जी के द्वारा पूछे जाने पर वेदगर्भ ब्रह्मा जी ने उनको वही बतलाया था जिसको साक्षात श्री हरि ने ब्रह्मा जी को बतलाया था. उसी को मैं आपको बतला रहा हूँ. गुरु शिष्य परंपरा आली इथे. नारदाने हेच प्रश्न जेव्हा ब्रह्मदेवाला विचारले तेव्हा ब्रह्मदेवाने जे नारदाला ज्ञान दिले ते ब्रह्मदेवाला कोणी दिले होते, तर ते ब्रह्मदेवाला साक्षात भगवंताने दिले होते. मग ते ज्ञान मी तुला सांगतो, त्या ज्ञानामध्ये तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भाव प्रकाशिका श्रीधर स्वामी म्हणतात, एतत इत्यादि इस श्लोक के द्वारा प्रश्नोत्तर रूप में ब्रह्मा एवं नारद जी के संवाद को प्रस्तुत करते हैं. ब्रह्मा जी को वेदगर्भ इसलिए कहा जाता है कि उत्पत्ति काल में ही उनके भीतर वेद विद्यमान थे. इति श्रीमद्भागवते महापुराणे द्वितीय स्कंदे भावार्थ दीपिका टीकाया चतुर्थोध्यायः. इस तरह श्रीमद् भागवत महापुराण के दूसरे स्कंद की भावार्थ दीपिका टीका के चौथे अध्याय की शिव प्रसाद द्विवेदी श्रीधराचार्य कृत भाव प्रकाशिका व्याख्या संपूर्ण हुई. रामकृष्ण हरी. गेली होय. काहीतरी मेसेज टाकून गेली. लय लेट झाला ऍक्च्युली. आय हॅव टू गो. रामकृष्ण हरी. ठीक आहे. रामकृष्ण. उद्या वाचायचं ना. हो, उद्या मी सासरवाडीला जाणार आहे. परवा विश्वकर्मा जयंती आहे तिकडे. मग तिथे माझे सासरे आहेत, ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यापूर्वी माझे बाबांनी त्या कार्य, म्हणजे त्यांच्यापूर्वी माझे बाबा होते त्या पदावर कार्यरत. बाबांच्या नंतर ते आहेत. मग तिथे काही मदत वगैरे करण्यासाठी मोठा उत्सव होतो. मग तिथे काही मदत करण्यासाठी वगैरे, हेल्प करण्यासाठी वगैरे बायको जाणार आहे तिथे. मग तिला सोडायला जाणार मी तिकडे. सोडायला मग परत येणार का? हो, येणार.
बघू तिथून शक्य झालं तर तिथून कनेक्ट करीन, पण तिकडे वायफाय नाही आहे आणि माझ्या मोबाईलचं नेट तिथे नीट चालत नाही, ते BSNL असल्यामुळे. अच्छा. बघू कळवीन काय ते. हां, ठीक आहे चालेल. ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.